नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्रिलिम टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी सुरू करत आहे 2026साठी. ठीक आहे, तर 31 मे रोजी आपली परीक्षा होणार आहे. तर त्यासाठी आपण इकॉनॉमीच्या सेक्शनल टेस्टमध्ये 1 ते 100 क्वेश्चन पाहणार आहे. ठीक आहे, पण त्याआधी आपण सिलेबस पण पाहणार आहे की इकॉनॉमीला कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन येतात किंवा त्यांच्याबद्दलचे सोर्सेस काय आहेत हे पण आपण पाहणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आपण. इकॉनॉमीचं डिस्कशन आणि सिलेबस काय आहे आधी आपण बघूयात. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026साठी आपण हे कंडक्ट करत आहे. बघा, आयोगानं दिलेला काय सिलेबस आहे. आयोगानं खूपच शॉर्टमध्ये सिलेबस देऊन ठेवलेला आहे की इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट या हेडिंग अंतर्गत त्यांनी काय दिलेलं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, म्हणजे शाश्वत विकास. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य. ठीक आहे, त्यानंतर इन्क्लुजन म्हणजे समावेशन विकास जे की आर्थिक संबंधात असेल किंवा सामाजिक संदर्भातील समावेशन असेल. ठीक आहे, त्यानंतर डेमोग्राफिक्स. ठीक आहे, लोकसंख्या बाबतीत आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्स. ठीक आहे, जर का सामाजिक सेवेमधलं काही जर पुढाकार घेतलेला असेल किंवा काही नवीन योजना आलेल्या असतील तर त्या गोष्टी आपण इथे अभ्यासायच्या. म्हणजे एकदम खूप शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला कसं दिलेलं त्यांनी सिलेबस दिलेला आहे. परंतु आपण जर का हा सिलेबस इलॅबरेट केला तर कसं, तर का PYQ जर का पाहिले आपण 2012 पासून पॅटर्न चेंज झालेला आहे. परंतु जर का रिसेंटली जरी आपण PYQ पाहिले 2020 पासून जरी पाहिले तरी तुम्हाला लक्षात येईल की हा सिलेबस आपल्याला थोडा इलॅबरेट करता येईल. ठीक आहे, आणि त्याच बेसिसवरती आपण थोडा सिलेबस इलॅबरेट केलेला आहे. पण त्याआधी तुम्हाला सोर्सेस देखील सांगते की सोर्स काय ठेवायचे. सोर्स मिनिमम ठेवायचे कधीही, म्हणजे मॅक्झिमम आउटपुट मिळतो का, तर रिव्हिजन जास्त व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर पहिला तर आहे देसले पार्ट 1. ठीक आहे, आणि दुसरं आहे देसले पार्ट 2. यामधून लोकसंख्या, शाश्वत विकास असे जे टॉपिक आहेत किंवा इन्क्लुजन असे जे टॉपिक आहेत ते कव्हर होतात. ठीक आहे, तर हे दोनच सोर्स मी वापरलेले होते. आणि त्यानंतरनं अजून जर का पाहिले तर करंटच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही बजेट अभ्यासायचं असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा पृथ्वी परिक्रमामधून बजेट अभ्यासू शकता. त्यावरती एखादा क्वेश्चन येऊन जातो. ठीक आहे, तर हे सगळे बजेट कशातून करायचे, पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड. ठीक आहे, ठीक आहे, त्या वर्षीचं बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल तुम्ही करून ठेवायला पाहिजे. तर हे झालं सिलेबस आणि सोर्सेस. ठीक आहे, आणि जर का लास्ट इयरचे आपण जर का PYQ पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या टॉपिकवरती जास्त करून आयोग प्रश्न विचारतो. तर ते पाहते कोणते टॉपिक आहेत. पहिला तर आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. ठीक आहे, हे दिसले पार्ट 2 मध्ये पहिला चॅप्टर आहे आणि ह्यावरती सहसा क्वेश्चन विचारतात. आणि खास करून अर्थतज्ञ आणि त्यांची मते, आर्थिक वृद्धी काय किंवा आर्थिक विकास याची डेफिनेशन काय आहे आणि अर्थतज्ञ असं ते जोड्या लावा किंवा गाळलेल्या जागा भरून देतात. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्यावरती तर खूप वेळा प्रश्न विचारतातच. आयोगाचा हे फेवरेट टॉपिक आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये पण तेंडुलकर आणि रंगराजन समिती ह्यावरती आपल्याला फोकस करायचं. ठीक आहे, तेंडुलकर आणि रंगराजन समिती ह्याची आकडेवारी आपल्याला पाठ असली पाहिजे. म्हणजे ह्यात पण प्रायोरिटीनं काय विचारतात तर ते देखील लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर शाश्वत विकास हा तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये MDG आणि SDG. ठीक आहे, हे आपल्याला पाठ करावे लागतात. ठीक आहे, पुढे बघा नियोजनमध्ये पण पंचवार्षिक योजना. मग लोह पोलाद उद्योग कुठे आहेत, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतले किंवा चौथ्या पंचवार्षिक योजनेतले, किंवा सर्वाधिक खर्च कोणत्या घटकावरती झालेला आहे, अशा पद्धतीचा एक क्वेश्चन नियोजन या टॉपिकवरती येऊन जातो. ठीक आहे, पुढे बघा लोकसंख्या आणि धोरणे. ठीक आहे, आणि सिद्धांत. लोकसंख्या हा टॉपिक जो आहे यावरती क्वेश्चन भूगोलात पण येतात आणि इकॉनॉमीमध्ये पण येतात. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे प्रिलिमच्या अँगलने पण आणि मेन्सच्या अँगलने पण. जरी तुम्ही राज्यसेवा करताय किंवा कंबाईन करताय दोन्हीच्या पण अँगलनं लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे का, तर यावरती 1 किंवा 2 प्रश्न येऊनच जातात. त्यानंतर बघा मानव विकास निर्देशांक, हा HDI. ठीक आहे, भारताचा रँक विचारतील, थीम विचारतील, किंवा HDIला सोडून जे अदर जे काही निर्देशांक आहेत जसे IHDI, GDI, GII, GIII किंवा PQLI, MPI हे सगळेच आपण इथे घेतलेले आहेत. ठीक आहे, तर असे निर्देशांक ते विचारतात. निर्देशांकावरती एक तरी क्वेश्चन दरवर्षी येत असतो. त्यानंतर चलनवाढीची कारणे, परिणाम आणि उपाय. ठीक आहे, आणि चलनवाढ संबंधी जे निर्देशांक आहेत, ठीक आहे, WPI आणि CPI हे देखील निर्देशांक आपल्याला
विचारतात. आता हे कुठून काढलेलं आहे तर लास्ट इयरचे जे PYQ घेतले, जरी तुम्ही 2020 पासूनचे जरी अभ्यासले, ठीक आहे, 2025 पर्यंत जवळपास 6 पेपर होतात, तर तुम्हाला दिसून येतील की हे टॉपिक वारंवार आयोगाने विचारलेले आहेत पेपरमध्ये. त्यानंतर बघा, वित्तीय समावेशन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना ही तर आयोगाची फेवरेट योजना आहे आणि ह्यावरती क्वेश्चन येतो, वित्तीय समावेशन योजना DBT वगैरे, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे जे इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटचे, तर ते कशासाठी सुरू झाले होते, तर वित्तीय समावेशनासाठी सुरू झाले होते आणि हा देसले पार्ट 2 मध्ये चांगल्या पद्धतीने तिथे कव्हर केलेला आहे हा टॉपिक, ठीक आहे. तर पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDPची संकल्पना विचारतील, GNP, NDP, NNP, ग्रीन GDP, ठीक आहे, किंवा पर्सनल इन्कम अशा पद्धतीच्या संकल्पना विचारतील. तर हे संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे, हे पाठ करायचं नाही, एकदा समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यावरचे क्वेश्चन डील होऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाच्या योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनावरती क्वेश्चन विचारलेला होता, तर तशा पद्धतीनं महत्त्वाच्या योजना क्वेश्चन येतात. त्यानंतर जमीन सुधारणा, कृषी टॉपिक आहे देसले पार्ट 1 मध्ये, तर त्यामध्ये जमीन सुधारणा, कुळ कायदा वगैरे विचारतात, ठीक आहे. कुळांचे मालकी हक्क किंवा जमिनी, तुम्हाला जमीन किती अतिरिक्त किती धारण करू शकता, ठीक आहे, कमाल जमीन धारणा कायदा, हे यावरती देखील क्वेश्चन एखादा येऊ शकतो. त्यानंतर सामाजिक समावेशन, त्यामध्ये बालक, महिला आणि दिव्यांग ह्या संबंधित जर काही धोरण असतील किंवा या संदर्भात जर काही योजना सुरू झालेल्या असतील तर ते विचारतात. बेटी बचाव बेटी पढाव, इथे एक क्वेश्चन येऊन गेला होता, डेट विचारलं होतं त्यांनी, ठीक आहे. आणि अन्न सुरक्षा हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. तर अन्न सुरक्षा कायदा 2013चा खूप वेळा विचारलेला आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि उखाजा धोरण, ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरती LPG धोरणावरती किंवा 1991 नंतर जे काही सुधारणा झाल्या आर्थिक सुधारणा यावरती एखादा तर क्वेश्चन येतोच. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कोणते क्वेश्चन कोणत्या टॉपिकवरती येतात, तर IMF आणि वर्ल्ड बँक, ठीक आहे, त्यातल्या त्यात IMF आणि वर्ल्ड बँक ह्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. त्यानंतर पुढे बघा, हा इतर घटक काय आहेत बरं, की इकॉनॉमीला आता पार्ट 1 आणि पार्ट 2 जर सोडला दिसल्याचा, तर त्याशिवाय अजून काय अभ्यासायचं आहे आपल्याला, तर बजेट अभ्यासायचं आहे, ठीक आहे. त्या वर्षीचं बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल, त्यामध्ये पण जर काही राष्ट्रीय मिशन असतील तर ते अभ्यासायचे, किंवा अर्थव्यवस्थेसंबंधी जर काही कायदे असतील, सरकारी काही कायदे आले असतील रिसेंटली, तर ते देखील अभ्यासायचे. त्यानंतर योजनामध्ये पण त्यांनी शहरी आणि ग्रामीण विकास संबंधी काही योजना असतात, तर ते देखील ते विचारतात, पुरा मॉडेल वगैरे, ठीक आहे. हे सगळं देसले पार्ट 2 मध्ये आहे. त्यानंतर उद्योग, कृषी, सेवा, बँकिंग हे टॉपिक कसे आहेत की हे लिस्ट इम्पॉर्टंट आहेत, परंतु एखादा क्वेश्चन इथून कव्हर होतो. आता परीक्षेला बराच वेळ आहे, तर ह्या सगळ्याच टॉपिकवरती तुम्ही भर दिला पाहिजे, पण शेवटी मात्र जे आपण आधी पाहिले पॉईंट्स त्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा प्रकार, ठीक आहे. त्यानंतर कररचना, हे जे टॉपिक्स आहेत हे लिस्ट इम्पॉर्टंट आहेत. एखादा दुसरा क्वेश्चन प्रत्येक वर्षी येत असतो, तर तुम्ही आता अभ्यासा, परंतु शेवटी रिव्हिजन करताना मात्र आधी जे पॉईंट दिले होते ते अभ्यासले तरी चालतील, ठीक आहे. तर हे झाले सिलेबसचे पॉईंट, ठीक आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आपण रिसेंट एकदम जर का क्वेश्चन पेपर पाहिला, जो की 9 नोव्हेंबर 2025 रोजी झाला, तर त्यामध्ये 15 जे क्वेश्चन्स आले होते इकॉनॉमीच्या सब्जेक्टमध्ये, तर ते 15 प्रश्न कोणत्या टॉपिकवरचे आले होते त्याचा एक आपण आढावा घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जे आत्ता आपण सिलेबस म्हणून पाहिलं की आपण इलॅबरेट केलं, PYQच्या बेसिसवरती जो सिलेबस इलॅबरेट केला, तर त्यामधूनच काही क्वेश्चन्स आलेत का, किंवा त्याच टॉपिकवरती काही क्वेश्चन्स आहेत का 2025ला, तर त्यासाठी हे आपण क्वेश्चन आणलेले आहे, ठीक आहे. तर बघा, जमीन सुधारणा म्हटलं होतं कृषीमध्ये आहे, तर ह्याच्यावरती एखादा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर GDI म्हणजे निर्देशांकावरती एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर 20 कलमी कार्यक्रम, ठीक आहे, इतर गोष्टीमध्ये आपण ह्याला घेऊ शकतो. त्यानंतर अन्न सुरक्षा विधेयक, अन्न सुरक्षा बघितलं होतं आपण, ठीक आहे. त्यानंतर शाश्वत विकास, येस, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती एक क्वेश्चन आलेला आहे. पुन्हा एकदा SDG म्हणजे ह्याच टॉपिक अंतर्गत एक क्वेश्चन आले. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यावरती पण एक क्वेश्चन आले, म्हणजे पहिलाच टॉपिक होता तो, तर देसले पार्ट 2 मधील. त्यानंतर पुढे बघा, आर्थिक विकास, हा ट्रिकल डाऊन थिअरीबद्दल त्यांनी विचारलेलं आहे, जे की देसले पार्ट 2च्या पहिल्याच पेजवरती आहे, हा, ठीक आहे. कन्सेप्च्युअल आहे, परंतु जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचले असेल हा, तर हा क्वेश्चन डील होऊन जातो. पुन्हा एकदा बघा, आर्थिक वाढ म्हणजे आर्थिक विकास, आर्थिक वाढ या टॉपिकवरती किती क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आलेला आहे शाश्वत विकास, ठीक आहे. NAPCC वरती एक क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. नॅशनल ॲक्शन प्रोग्राम फॉर क्लायमेट चेंज यावरती एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर दारिद्र्य यावरती क्वेश्चन येतोच, ठीक आहे. नंतर ICDS योजना, अन्न पोषण म्हणजे चाइल्ड या टॉपिक रिलेटेड एक क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. बालक, त्यानंतर डेमोग्राफिक, लोकसंख्यावरती 3 क्वेश्चन आले, लोकसंख्यावरती 2 आलेत आणि लोकसंख्या धोरणावरती 1 आलेलं आहे. म्हणजे जवळपास देसले पार्ट 2 मधून 8 ते 9 क्वेश्चन आलेत, आणि जर तुम्ही त्याला निग्लेक्ट केलं तर तुमचे एवढे मार्क चुकवू शकतात, ठीक आहे. तर निग्लेक्ट करायचं नाही कोणता सोर्स,
तर हे सगळे टॉपिक आहेत आणि हे आपण सिलेबसनुसार हे टॉपिक आलेले आहेत, हे पण तुम्ही बघत आहे. ठीक आहे, तर हे झालं सिलेबस आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा एक घेतलेला आपण आढावा. ठीक आहे, तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चनला स्टार्ट करूयात, जे आपण सेक्शनल टेस्ट कंडक्ट करत आहे 2026च्या प्लिमसाठी. तर त्यातले पहिले क्वेश्चन स्टार्ट करूयात. आता मी ते कसे डिवाइड केलेले आहेत तुमच्या सोयीसाठी ते पण सांगते. ठीक आहे, तर टेस्ट नंबर 1 आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन बघणार आहे यामध्ये. हां, आता सिलेबस पण कव्हर व्हायला पाहिजे आणि डेस्ले पार्ट 1 आणि डेस्ले पार्ट 2 मधील तुमचे टॉपिक्स देखील कव्हर व्हायला पाहिजे. या हिशोबाने आपण क्वेश्चन्स अरेंज केलेले आहेत आणि तुम्हाला एक फील पण यायला पाहिजे की आपला सिलेबस कव्हर होतोय. ठीक आहे, तर त्यासाठी बघा क्वेश्चन 1 to जे क्वेश्चन 5 जे आहेत ते आर्थिक सुधारणा आणि LPG धोरणवरती सेट केलेले आहेत. नंतर क्वेश्चन 5 ते क्वेश्चन 15 पर्यंत जे आहेत ते HDI आणि संबंधित निर्देशांक. आता 10 क्वेश्चन ह्यावरती सेट केलेले आहेत. ठीक आहे, का तर खूप निर्देशांक आहेत आणि ते सगळे कव्हर व्हायला पाहिजे आणि कन्सेप्च्युअली पण कव्हर व्हायला पाहिजे, त्यातला फॅक्च्युअल डेटा पण कव्हर व्हायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 15 पर्यंत ते आहेत. त्यानंतर क्वेश्चन 16 to क्वेश्चन 20 पर्यंत राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, GDP GNP अशा पद्धतीचे जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, तर तेही ते कव्हर केले आहेत. त्यानंतर क्वेश्चन 21 to क्वेश्चन 30 दारिद्र्य हा देखील इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर त्यामुळेच ह्यावरती पण किती क्वेश्चन घेतलेले आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर ठीक आहे, तर बघूया. तर क्वेश्चन नंबर 1 बघा, क्वेश्चन नंबर 1 to 5 जे आहेत ते आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण म्हणजे उखाजा यावरती आहे. ठीक आहे, यावरती एखादा क्वेश्चन येतोच, त्यामुळे आपण घेतलेलं. ठीक आहे, तर बघा जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील मागणी बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. ठीक आहे, यातील अधिक महत्त्वाचे काय आहेत तर त्यांनी काय म्हणलंय, जुलै 1991 मध्ये अर्थव्यवस्थेतील मागणी बाजू सुधारण्यासाठी ठीक आहे व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे काय आहेत, मागणी बाजू आणि पुरवठा बाजू. ठीक आहे, पहिल्यांदा हे बघून घ्या. आर्थिक सुधारणा 2 प्रकारच्या असतात, एक आहे बृहत लक्ष्य स्थिरीकरण आणि दुसरं आहे संरचनात्मक समायोजन. ठीक आहे, म्हणजे सॅप्स. ठीक आहे, आणि हे बघा बृहत लक्ष्य स्थिरीकरणामध्ये काय आहे, कशाशी संबंधित आहे, मागणी व्यवस्थापनाशी संबंधित. तर कोणते आहेत मागणी व्यवस्थापनाशी संबंधित, तर चलनवाढ नियंत्रण, व्यवहार तोल समायोजन आणि चलनाचे अवमूल्यन. आणि संरचनात्मक मध्ये म्हणजे जे पुरवठ्याशी संबंधित आहे त्यामध्ये येतात व्यापार भांडवल सुधारणा, औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राज्यकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा म्हणजे आणि वित्तीय सुधारणा, नियोजन सुधारणा आणि खाजगीकरण. आता हे जे सुधारणा आहेत हे यांना काय लागणार आहे, वेळ लागणार आहे, हे दीर्घकालीन असणार आहे. ठीक आहे, आणि तत्काळ निर्णय घ्यायचे कोणते असणार आहेत, तर ते मागणी व्यवस्थापनाशी संबंधित असणार आहे. ठीक आहे, हे तत्काळ घ्यायचे. ठीक आहे, तर आता बघा बृहत लक्ष्य स्थिरीकरण म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 चलनवाढ नियंत्रण म्हणजेच इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. का तर चलन संकोच करणारे आपल्याला चलन विषयक धोरण अवलंबायचे म्हणजे मागणी आटोक्यात येईल. ठीक आहे, म्हणजे इन्फ्लेशन रेट जर का हायर असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, चलन संकोच करणारे चलन विषयक धोरण राबवावे लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करावे लागणार आहे, तर CRR आणि SLR वाढवावे लागणार आहे जेणेकरून चलन संकोच व्हायला पाहिजे, चलनाचा फुगवटा बाजारामध्ये नाही झाला पाहिजे आणि जेणेकरून मागणी आटोक्यात येईल. का तर लोकांकडे पैसा आला तर काय होईल, लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढत असते म्हणजेच मागणी वाढत असते आणि ती आपल्याला काय करायची, कंट्रोल करायची आहे. त्यासाठी चलनवाढ नियंत्रण लागलीच करावी लागेल आणि त्यामुळे काय होईल, मागणी आटोक्यात येईल. ठीक आहे, आपण हे बृहत लक्ष्य स्थिरीकरणामध्ये बघत आहे बरं का. त्यानंतर व्यवहार तोल समायोजन बघा म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट ॲडजस्टमेंट. व्यवहार तोल प्रतिकूल असताना आयात जर का थांबवली तर देशी मागणी पूर्ण होत नाही. म्हणजे आपण काय केलंय, समजा व्यवहार तोल प्रतिकूल आहे म्हणजे आपली काय आहे की आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे, म्हणून जर का आपण आयात थांबवली तर काय होईल, देशी बाजारामध्ये आपल्याला काय होईल, त्या वस्तूंचा पुरवठा कमी पडेल, तुटवडा जाणवायला सुरू होईल. त्यामुळे मागणी पूर्ण होणार आहे का, नाही होणार आहे. त्यामुळे आपल्याला तसंही करून चालणार नाहीये, तर त्यामध्ये एक बॅलन्स ठेवावं लागेल. त्यामुळे हे कसं करावं लागणार आहे, तर व्यवहार तोल समायोजन कसं करावं लागणार आहे, तर परकीय कर्ज घेऊन आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यवहार तोल आपल्याला काय करावं लागणार आहे, संतुलित करावं लागणार आहे. ठीक आहे, संकुचित नाही तर संतुलित करावं लागणार आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट ॲडजस्टमेंट म्हणतात त्याला. का तर आयात आणि निर्यातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक संतुलन साधायचं आहे.
डायरेक्ट आयात थांबून चालत नाही का, तर मागणी मग देशीय मागणी आपली पूर्ण होत नाही, ठीक आहे, त्यांचा तुटवडा पडायला सुरू होते. त्यानंतर बघा चलनाचे अवमूल्यन म्हणजे करन्सी डिव्हॅल्युएशन. आपण म्हटलं आहे जुलै 1991 मध्ये काय केलेलं आहे, तर आपण अर्थव्यवस्था मुक्त केलेली आहे यावेळेस, ठीक आहे, नवीन आर्थिक धोरण आणलेलं आहे. तर त्यावेळेस मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं, तर चलन परिवर्तनीय करणे आवश्यक असतं, ठीक आहे, आणि चलन परिवर्तनीय करण्यासाठी आपल्याला चलनाचे अवमूल्यन करावं लागतं, म्हणजे डिव्हॅल्युएशन करावं लागतं. 1-3-15 जुलै 1991 मध्ये चलनाचे रुपयाचे आपण काय केले होते, अवमूल्यन केले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया काय करायचं असतो, यामध्ये जाणीवपूर्वक पाडायचा असतो, त्यालाच म्हणतात चलनाचे अवमूल्यन. म्हणजेच आता समजा बृहत लक्ष्य स्थिरीकरण उपाय लागलीच म्हणजे तत्काळ आपण म्हटलेलं होतं आणि अल्पावधीत करणे गरजेचे असते. त्यामुळं हे जे 3 होते, मागणी बाजू सुधारणा करण्यासाठी तर चलन नियंत्रण कधी करावं लागेल, लागलीच करावे लागेल. व्यवहार तोल समायोजन ते पण मागणी बाजूशी संबंधित आहे, पण व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा कुठे आहे बरं, ही पुरवठा बाजूशी संबंधित आहे का, तर हे दीर्घकालीन उपाय आहेत, ठीक आहे. आणि चलनाचे अवमूल्यन डिव्हॅल्युएशन देखील मागणी बाजूशी संबंधित आहे, त्यामुळे अ ब ड बरोबर आहे. आणि ठीक आहे, आणि बाकीचे जे आहेत सॅप्स मधले स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामवाले, ठीक आहे, संरचनात्मक समायोजन जे की हे दीर्घकालीन करावे लागतात. तर ते बघा बृहत लक्ष्य स्थिरीकरणामुळे स्थिर झालेल्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावर आता गतिमान करायचं आहे. म्हणजे आपण बृहत लक्ष्य स्थिरीकरण केल्यावरती काय झालं बरं, तर अर्थव्यवस्था आता स्थिर झाली, ठीक आहे, जी संतुलित झाली होती, असंतुलित झाली होती ती आता स्थिर झाली. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रोथ रेट वाढवायचं आहे, ठीक आहे, आता याला गतिमान करायचं आहे. तर गतिमान करण्यासाठी काय करावं लागतील, तर संरचनात्मक समायोजन करावे लागतील ना, बरोबर आहे ना. पुरवठा बाजू आता सुधारावी लागेल आपल्याला, ज्या सुधारणा राबवल्या जातात त्यांना संरचनात्मक समायोजन म्हणतात, ठीक आहे. बृहत लक्ष्य स्थिरीकरणामुळे देशी मागणी तात्पुरती भागलेली असते, परंतु आता पुरवठा वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, ठीक आहे. बृहत लक्ष्य स्थिरीकरणामुळे काय झाले, आपली मागणी बाजू व्यवस्थित झाली, ठीक आहे, मागणी बाजू आपली व्यवस्थित झाली. आता आपल्याला पुरवठ्यावरती लक्ष द्यावं लागेल. पुरवठ्यावरती लक्ष देण्यासाठी आपल्याला औद्योगिक सुधारणा, चलनविषयक सुधारणा, या सर्व सुधारणा, कर सुधारणा या सर्व करावे लागतील, ठीक आहे. त्यामुळे इथे बघा आता तर पुरवठा बाजूशी सुधारण्यासाठी आपल्याला व्यापार भांडवल सुधारणा, औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा, नियोजन सुधारणा आणि खाजगीकरण आपल्याला करावं लागेल. तर हे झाले, हा दीर्घकालीन उपाय असल्यामुळे हा आपल्याला पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित असणार आहे आणि हा तत्काळ करावयाचा उपाय असल्याने हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित असणार आहे. त्यामुळे आन्सर काय येईल बरं, तर व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा वगळता बाकीचे 3 असतील. त्यामुळे क्वेश्चन नंबरचा आन्सर आहे अ ब ड, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, दिनांक 24 जुलै 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल आदेशात्मक कडून बाजार अर्थव्यवस्थेकडे व्हायला सुरुवात झाली, ठीक आहे. या बदलांमुळे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांवरील निर्बंध वाढवले गेले. आता काय म्हणताय, आदेशात्मक कडून कुठे जातोय आपण, बाजार अर्थव्यवस्थेकडे जातोय. तर मग अर्थव्यवस्थेला आपल्याला काय करावं लागेल, मुक्त करावं लागेल, ठीक आहे, बंधन मुक्त करावं लागेल. त्यामुळे निर्बंध त्याच्यावरती काढावे लागतील. तर मग हे सेंटेन्स बरोबर येईल का, हे बरोबर आहे, ठीक आहे. पण या बदलामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांवरील निर्बंध वाढवले गेले होईल का, कमी गेले होईल, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. तर त्यामुळे काय येईल बरं आन्सर, फक्त अयोग्य, ठीक आहे. आर्थिक संकट कधी झालं होतं, तर स्टार्टिंग पासून बघा 1962 ला भारत चीन युद्ध सुरू झालं होतं. आता युद्धाच्या दरम्यान माहिती आपल्याला खर्च जास्त युद्ध सामग्रीवरती होत असतो, तर त्यामुळे आर्थिक संकट म्हणजे इतर गोष्टींवरती खर्च कमी होत असतो, ठीक आहे. मग 1965 ला भारत पाक युद्ध झालं, तर त्यामुळे काय होत असतं, युद्ध सामग्रीवरती जास्त खर्च झाल्यानं बाकीच्या गोष्टींवरती कमी खर्च होतो आणि त्यामुळे काय होतं, वस्तूंच्या किमती वाढतात आणि आर्थिक संकट येतं, त्यामुळे डॉलर पण जास्त खर्च होतो, ठीक आहे. 1966-67 मध्ये दुष्काळ पडलेला होता, ठीक आहे, आणि पहिलं आर्थिक संकट आलेलं होतं, ठीक आहे. हे सगळं लगातार चालू असल्यामुळे काय झालं, पहिलं आर्थिक संकट 1966-67 काळात आलेलं आहे. त्यानंतर बघा 1972 ते 74 काळात अपुरा पाऊस झाला. त्यानंतर 73 मध्ये तेलाचे संकट आलं, ठीक आहे, आणि त्यानंतर 1974 मध्ये मग दुसरे आर्थिक संकट आलं, ठीक आहे, आणि 1979 मध्ये तिसरे आर्थिक संकट आलं, ठीक आहे. तर ही सिरीज आहे, ही सिरीज लक्षात पाहिजे आणि कशामुळे काय झालं हे लक्षात यायला पाहिजे, ठीक आहे. मग आता बघा अर्थव्यवस्था काय, आदेशात्मक, बाजार आणि मिश्र 3 प्रकारची अर्थव्यवस्था असतात. सुरुवातीला आपली अर्थव्यवस्था कशी होती, आदेशात्मक होती, म्हणजे काय, सरकारकडून सगळ्या गोष्टी ठरवल्या जात होत्या, ठीक आहे, की कशाचं उत्पादन घ्यायचं किंवा कोणत्या गोष्टींवरती किती किमती लादायच्या
तर हे कुणाच्या हातात होतं? सरकारच्या हातात होतं. तर मग परंतु काय झालं, 24 जुलै 1991 असं केल्यामुळे काय झालं, आपली अर्थव्यवस्था बंदिस्त झाली. आणि जेव्हा नंतर ना रशियाचं पतन झालं 1991ला, ठीक आहे, USSRचं, त्यामुळे आपलं काय झालं, आयात आणि निर्यातीवरती खूप मोठा परिणाम झाला, खूप मोठा परिणाम झाला. आणि त्यामुळे आपल्याला काय करावी लागली, अर्थव्यवस्था ओपन करावी लागली. आणि 24 जुलै 1991ला आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडून आपण कुठे गेलो, बाजार अर्थव्यवस्थेकडे गेलो. म्हणजे समाजवादी संरचना होती आधी, आणि आता नंतर ना भांडवलशाही किंवा मुक्त अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली. मग आता ह्यासाठी बघा, मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक बदल करावे लागतात. आता जर ओपन करायची आपली इकॉनॉमी, तर आपल्याला काय करावं लागतील, पोषक बदल करावे लागतील. पहिल्यांदा तर काय करावं लागेल, सर्व क्षेत्रांवरील जे निर्बंध आहेत ते कमी करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे जे लायसन्स काढायच्या गोष्टी असतील, किंवा जर का आपल्याला काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर जे आधी खूपच जाचक निर्बंध त्यावरती असायचे, तर ते कमी करावे लागतील. ठीक आहे, आणि नियंत्रणे शिथिल करावी लागतील. आणि ह्यालाच काय म्हणतात, उदारीकरण. जे आपण ह्या टॉपिक अंतर्गत बघतोय ना, हा टॉपिकच कोणता आहे, उखाजा, आर्थिक सुधारणा आणि LPG म्हणजेच उखाजा धोरण बघतोय. तर ह्यामध्ये उदारीकरण करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळं सर्व क्षेत्रांवरील निर्बंध कसे करावे लागतील, हटवावे लागतील. त्यामुळे सेकंड सेंटेन्स काय बरं, तर चुकीचे. ठीक आहे, मग काय येईल आन्सर, फक्त अयोग्य. ठीक आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांनी इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेशन बघू शकतो. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3, पुढीलपैकी कोणते किंवा कोणती कारणे ही सन 1991च्या आर्थिक अरिष्टासाठी कारणीभूत आहेत. आता आपण असं म्हणलं की आपली बंदिस्त अर्थव्यवस्था होती आधी, ठीक आहे, आदेशात्मक अर्थव्यवस्था होती, आणि 1991ला यामुळं आर्थिक संकट आलेलं आहे. तर ह्या आर्थिक संकटासाठी कोणती कारणे कारणीभूत होती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, परकीय चलन गंगाजळीत घट एक्झॅक्टली झालेलं असणार आहे. आपल्याकडील जे परकीय चलन आहे त्याच्यामध्ये काय झालेली असणार आहे, घट झालेली असणार आहे. नंतर राजकोषीय तुटीत वाढ, बरोबर आहे, झालेली असणार. राजकोषीय तूट आपण अभ्यासतो, अर्थसंकल्प या टॉपिकमध्ये जर कसं, किंवा सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये जर अभ्यासलं तर राजकोषीय तूट म्हणजे काय असतं बरं, तर सरकारने घेतलेलं कर्ज असतं एक प्रकारचे. ठीक आहे, आणि मग ह्याच्यामध्ये वाढ झालेली असणार आहे का, तर नक्कीच. 1991ला जेव्हा आर्थिक संकट आलं होतं तर प्रचंड प्रमाणात सरकारने कर्ज घेतलेलं होतं, अंतर्गत कर्ज प्लस बहिर्गत कर्ज, IMF कडून खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे राजकोषीय तुटीत वाढ झालेली असणार आहे का, तर यस. त्यांचं राजकीय अस्थिरता होती का, यस. का तर 1989 ते 91 पर्यंत आपण बघत आहे राजीव गांधी सरकार, ते नंतर न VP सिंग सरकार, आणि त्यानंतर PV नरसिंह सरकार, यापर्यंत जवळपास 3 ते 4 पंतप्रधान बदलले गेले. त्यामुळे राजकीय अस्थिरता होती का, यस. त्यानंतर हर्षद मेहता घोटाळा यांनी तर काय केलेलं होतं, भरच घातलेलं होतं या गोष्टींमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे सर्वच कारणे कारणीभूत आहेत. ठीक आहे, सर्वच ह्या ज्या गोष्टी आहेत ती कारणीभूत आहेत 1991च्या आर्थिक अरिष्टासाठी. तर त्या आन्सर काय येईल बरं, अ, ब, क, ड. ठीक आहे, बघा, परकीय चलन किती होता 1989-91ला, तर 5.8 बिलियन होता, म्हणजे खूपच कमी झालेलं होतं. ठीक आहे, परकीय चलन साठा. ठीक आहे, फक्त 5.8 बिलियन डॉलर होतं. पण पुढे बघा, जानेवारी 1991ला 1.2 झालं, आणि त्यानंतर जून 1991ला तर 0.8, म्हणजे पुढील 3 आठवडे पुरतील एवढेच आपल्याकडे डॉलर शिल्लक होते. ठीक आहे, जर का आपल्याला खनिज तेलाचं आयात करायचं झालं तर एवढेच डॉलर शिल्लक होते, किंवा एवढीच आपल्याकडे परकीय चलन साठा शिल्लक होतं, की जेणेकरून 3च आठवडे पुरतील. त्यामुळे आणि राजकोषीय तूट तर बघा कुठेपर्यंत गेली होती, 1990-91ला 8.4% गेली होती. ठीक आहे, आपण FRBM ऍक्ट वगैरे बघतो. ठीक आहे, पुढे बघणारच आहे. तर त्यावेळेस त्यांनी राजकोषीय तूट किती मेंटेन करा म्हणून सांगितलं होतं, 3% मेंटेन करा म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे, परंतु आता इथे बघा 8.4% पर्यंत गेलेली आहे, म्हणजे ही जवळपास या 30 दशकांमधली सर्वोच्च राजकोषीय तूट आपण अचीव केलेली होती. त्यामुळं राजकीय अस्थिरता बघा, आता 1989च्या आधी कोण होते पंतप्रधान, राजीव गांधी होते. नंतर 1989ला VP सिंग सरकार आलं. ठीक आहे, नंतर 90ला चंद्रशेखर यांचं सरकार आलं. नंतर 20 मे 1991ला तर राजीव गांधी यांची हत्याच झाली. ठीक आहे, आणि 21 जून 1991 रोजी PV नरसिंहराव यांचं सरकार आलं. आणि मग नंतर ना हर्षद मेहता घोटाळा झाला, तर 1991 आणि 92ला शेअर बाजार अस्थिर झाला. तर ही सगळी कारणे आहेत, म्हणजे राजकीय अस्थिरता तर आहेच, प्लस हर्षद मेहता घोटाळा पण आहे, परकीय चलन साठा कमी झालेला पण आहे, आणि राजकोषीय तूट पण देखील वाढलेली आहे. तर त्यामुळे ही सर्व कारणे कारणीभूत ठरली 1991च्या आर्थिक अरिष्टासाठी. ठीक आहे, तर हे सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आन्सर काय येईल, अ, ब, क, ड. आता
पुढे बघा क्वेश्चन नंबर 4. हां, जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे डॅश डॅश आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी उदारीकरण ही डॅश डॅश आहे. तर अशा सुधारणाचा खाजगीकरण हा डॅश डॅश आहे. तर बघा आपल्याला देसले पार्ट 1 मध्ये त्यांनी एक मॅप करून दिलेला आहे. त्यांनी बघा हे असं दाखवलेलं आहे की जागतिकीकरण हे काय आहे बरं, लक्ष्य आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यासाठी काय आहे, उदारीकरण ही त्याची काय आहे बरं, ही दिशा आहे. ठीक आहे. आणि खाजगीकरण हा त्याचा काय आहे, तर हा मार्ग आहे. ठीक आहे. असं जे चार्ट करून दिलेला आहे तोच क्वेश्चन आपण इथे गाळलेल्या जागा म्हणून घेतलेला आहे. तर ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. अर्थव्यवस्था बंदिस्त होती. ठीक आहे, 1991च्या आधी. त्यामुळेच 1991चं संकट आलेलं होतं. ठीक आहे. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला काय करावं लागलं, मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचे द्वार उघडावे लागले, म्हणजेच उदारीकरण करावं लागलं. ठीक आहे. आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेचे अंतिम लक्ष्य काय होते, मग उदारीकरण करून आपल्याला काय अचीव करायचं होतं, तर जागतिकीकरण अचीव करायचं होतं. ठीक आहे, ग्लोबलायझेशन. आणि त्यासाठी शासकीय निर्हस्तक्षेपाचे धोरण आपल्याला राबवायचं होतं. आणि मग अनुत्पादक क्षेत्रातून शासकीय गुंतवणूक काढून घेणे, ह्यालाच काय म्हणतो आपण, खाजगीकरण म्हणतो. ठीक आहे, प्रायव्हेटायझेशन म्हणतो. मग LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. तर हे काय आहेत, तर त्यामधील ग्लोबलायझेशन हे काय आहे, लक्ष्य आहे. त्यानंतर काय आहे, प्रायव्हेटायझेशन हे त्याचं मार्ग आहे. ठीक आहे. आणि लिबरलायझेशन हे त्याचं काय आहे बरं, दिशा आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे ह्या काय होतात, कन्फ्युज होतात. फक्त एकदा लक्षात घेतलं तर, मॅप स्वरूपात जर लक्षात घेतलं तर ते लक्षात राहतात. ठीक आहे. पुढे जाऊया. तर काय येईल बरं याचा आन्सर, जागतिकीकरण हे काय आहे, लक्ष्य आहे. ठीक आहे. उदारीकरण ही काय आहे बरं, त्याची दिशा आहे. आणि खाजगीकरण हे काय असणार आहे, मार्ग असणार आहे. त्यामुळे आन्सर आहे एक, लक्ष्य, दिशा, मार्ग. ठीक आहे, आन्सर नंबर 1. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 5. औद्योगिक सुधारणांबाबत 24 जुलै 1991ला, म्हणजे इथे डेट पण दिलेली आहे, नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणान्वये कशाचा अवलंब करण्यात आला. ठीक आहे. औद्योगिक, आता आपण बघितलं होतं की पुरवठा बाजू संदर्भात आपण सुधारणा बघितल्या होत्या. ठीक आहे, व्यापार आणि भांडवल सुधारणा. त्यानंतर खाली लगेच बघितलं होतं की औद्योगिक सुधारणा. ठीक आहे, त्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे. हा, तर बघा, औद्योगिक सुधारणा 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणान्वये अवलंब कशाचा करण्यात आला, तर सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी केले. बरोबर आहे का, तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. ठीक आहे. मग खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढवावे लागेल का, येस, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. उद्योगांसाठीची परवाना पद्धत संपुष्टात आणावी लागेल. ठीक आहे, परवाना पद्धत वगैरे जाचकटी आपल्याला कमी करावे लागतील, का तर आपल्याला काय करायचं आहे, लिबरलायझेशन करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. नंतर औद्योगिक विनिमयन करणे, ठीक आहे, नियम वगैरे आपल्याला शिथिल करावे लागतील, तर बरोबर आहे. आणि परकीय गुंतवणुकीवर निर्बंध आणणे, निर्बंध कसं आणायचं बरं, जर का आपल्याला ग्लोबलायझेशन करायचं असेल तर आपल्याला निर्बंध आणून चालणार नाही, तर त्यामुळे हे काय आहे बरं, चुकीचं आहे. तर आन्सर काय येईल, अ, ब, क, ड. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या, नीट वाचायचं म्हणजे आपल्याला कन्सेप्ट समजून जातं. तर बघा, औद्योगिक सुधारणा, नवीन औद्योगिक धोरण कधीच आहे, 24 जुलै 1991. सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व काय केलं, कमी केलं. खाजगी क्षेत्राचं महत्त्व काय केलं, वाढवलं. परवाना पद्धत नाहीसं केलं. त्यानंतर औद्योगिक विनिमयन केलं. त्यानंतर FDIला चालना दिलं असं म्हटलेलं आहे, म्हणजे FDI आपल्याला आकर्षित करायचं आहे. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्र उद्योगांची गुणवत्ता वाढवली, निर्गुंतवणूक केलं, म्हणजे प्रायव्हेटायझेशन केलं. आणि त्यानंतर सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याला सुरुवात केली, म्हणजेच प्रायव्हेटायझेशन केलं. ठीक आहे. LPG हे धोरण राबवल्यावरती आपल्याला लक्षात येईल की औद्योगिक सुधारणा कशा पद्धतीने होत आहे. ठीक आहे. हां, तर मग आरक्षित उद्योग विषयांची संख्या किती केली, 2च केली. ठीक आहे. आरक्षित उद्योग आधी किती होते, जास्त होते. ठीक आहे, म्हणजे सरकारचं नियंत्रण जास्त होतं, परंतु आता फक्त अणुऊर्जा आणि रेल्वे या संदर्भातच फक्त आरक्षित उद्योग ठेवलेले आहेत. नंतर MRTP ऐवजी कॉम्पिटिशन ऍक्ट आला. ठीक आहे, 2002ला. ठीक आहे. नंतर फेराऐवजी फेमा, म्हणजे शिथिल केले गेले जे काय ऍक्ट आहेत उद्योगांशी रिलेटेड, ते काय केले गेले, शिथिल केले गेले, जेणेकरून उद्योग स्थापन होतील आणि FDI मात्र आकर्षित होईल. बाजारात टिकाव धरण्यासाठी उद्योगांना मुक्तता आणि लवचिकता प्रदान करण्यात आली. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी केल्या गेल्याने काय झाले, आर्थिक सुधारणा किंवा औद्योगिक सुधारणा झालेल्या आहेत.
तर हे झाले आपले क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5. कुठे कशावरती होते? आर्थिक सुधारणा आणि LPG धोरणे यावरती होते. तर हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. एक तरी क्वेश्चन यावरती येतो. तर आता पुढे बघूया. नंबर 6 बघा. आता इथून क्वेश्चन चालू होतात निर्देशांक, HDI आणि जे काही संबंधित निर्देशांक आहेत तर त्यावरती. ठीक आहे, हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे. आयाम विचारतील किंवा एखादा फॅक्ट विचारतील तर बघूया. खालीपैकी कोणते विधान किंवा विधाने मानव विकास निर्देशांकाला HDI ला लागू होते? ठीक आहे, दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान हे मानवी विकास निर्देशांकाचे 3 आयाम आहेत. ठीक आहे, तर बरोबर आहे. नंतर HDI चे मूल्य म्हणजेच 1 हे पूर्ण मानव विकास दर्शवते. बरोबर आहे. 0 ते 1 मध्ये आपण हे काय करतो? HDI मोजत असतो. तर 1 म्हणजे काय आहे? पूर्ण मानव विकास आहे. ठीक आहे, आणि चांगल्या राहणीमानासाठी GDP दरडोई क्रयशक्ती उत्पन्न मोजले जाते. GDP मोजले जाते का GNI मोजले जाते? GNI मोजले जाते. तर त्यामुळे हे आन्सर काय बरं? हे सेंटेन्स चुकीचं आहे. तर काय बरं विचारलं? काय लागू काय होते? तर अ आणि ब लागू होते. तर HDI संदर्भात काही गोष्टी लक्षात घ्या. त्याचे आयाम विचारतात. ठीक आहे, हे पाठच असलं पाहिजे. दीर्घ व निरोगी जीवन. ठीक आहे, पहिला. त्यानंतर दुसरं काय आहे? ज्ञानाची सुगमता. आणि तिसरं काय आहे? चांगले राहणीमान. ठीक आहे, आणि त्यामध्ये देखील बघा दीर्घ आणि निरोगी जीवनामध्ये काय आहे? जन्मावेळेचे सरासरी आयुर्मान. ठीक आहे, जन्मावेळेचे सरासरी आयुर्मान. त्यानंतर इथे काय आहे? ज्ञानाची सुगमतामध्ये 2 आहेत, शालेय शिक्षण सरासरी वर्षे आणि अपेक्षित शिक्षण वर्षे. आणि त्यानंतर ना चांगले राहणीमानमध्ये काय आहे? दरडोई उत्पन्न GNI आहे. ठीक आहे, GDP नाही आहे, GNI. ठीक आहे, त्यानंतर तिन्ही आयाम निर्देशांकाचा भूमितीय मध्य घेतला जातो. आता ह्या तिन्ही आयाम निर्देशांकाचा काय घेतला जातो? भूमितीय मध्य घेतला जातो. म्हणजे हे देखील विचारतात, गणितीय मध्य की भूमितीय मध्य, हे देखील लक्षात ठेवायचं. काय तर जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, जॉमेट्रिक मीन इथे लिहिलंय जॉमेट्रिक मीन म्हणजे मानव विकास निर्देशांक. या तिन्ही आयामांचा काय घेतला जातो? भूमितीय मध्य. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण जर का त्यांनी परीक्षेत विचारलं तर आपण उगाच कन्फ्युजन होतो आणि तोच चुकवतो. हा, तर अति उच्च विकसित, आता आपण म्हटलेलं आहे की 0 ते 1 मध्ये आपण हे मेजर करणार आहे. ठीक आहे, आणि 1 म्हणजे काय म्हणलंय? पूर्ण मानव विकास म्हणलेला आहे. तर बघा अति उच्च विकसित असतील तर ते किती असतील? त्यांचे गुण काय असतील? 0.800 पेक्षा जास्त. त्यानंतर उच्च विकसित असतील तर त्यांचे गुण कसे असतील? 0.700 ते 799. त्यानंतर मध्यम विकसित असतील तर त्यांचे गुण 0.550 ते 0.699. आणि जर का अल्प विकसित असतील तर ते कसे असतील? 0.550 पेक्षा कमी. तर हे देखील आपल्याला पाठांतर करून ठेवायचं आहे. ठीक आहे, जर जोडालावामध्ये विचारलं तर तुम्हाला हे जमलं पाहिजे. त्यानंतर 0 ते 1 दरम्यान म्हटलंच होतं. 0 म्हणजे काय? मानव विकास नाही, अजिबात नाही. आणि 1 म्हणजे पूर्ण मानव विकास आहे. ठीक आहे, हा. आता HDI रँकिंग बघा आपली, आणि जे आता परीक्षा कधी आहे त्या हिशोबाने आपण HDI रँकिंग त्या वर्षाची रिसेंटली लक्षात ठेवणार आहे. सध्या पुरते बघूयात आपण. HDI रँकिंग 193 देशांमध्ये बघा. भारताचा क्रमांक 2023 मध्ये किती होता? 130वा होता. ठीक आहे, आणि गुण किती होते? 0.685 होते. आणि 2022 मध्ये किती होता? 133 क्रमांकावरती होता आणि गुण होते 0.676. आणि कोणत्या गटात मोडत होता भारत? तर मध्यम मानव विकास. ठीक आहे, मध्यम मानव विकसित या गटात मोडत होता. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलं. हा, इथे भारत मोडतो. ठीक आहे, 0.550 ते 0.699. का तर भारताचं किती आहे बघा? 685 आहे. ठीक आहे, गुण. नंतर 2023 मधले टॉप 5 करून ठेवायचे. ठीक आहे, हे देखील विचारतात. आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि जर्मनी. ठीक आहे, किमान हे 3 तर माहीत पाहिजे. INS, आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि जर्मनी. त्यानंतर खाली बघा लास्टचे 3 कोण आहेत? साऊथ सुदान, सोमालिया आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ठीक आहे, हे लास्टचे 3 आहेत. तर हे HDI रँकिंग त्या वर्षीचं करून ठेवलं पाहिजे. आणि टॉपचे 5, शेवटचे 3, 5 आणि भारताचा क्रमांक आणि भारताचे गुण. ठीक आहे, हे एवढं सगळं आपण कन्सेप्च्युअल पण कव्हर केलं आणि फॅक्ट्स पण कव्हर केले HDIचे. ठीक आहे, हा. पुढे बघा क्वेश्चन नंबर 7. खालील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा म्हणलं. ठीक आहे, मानव विकासाच्या 2010च्या अहवालात MPI, IHDI, GII हे 3 नवीन निर्देशांक प्रकाशित करण्यात आले. ठीक आहे, म्हणजे आपण जर का 2000 कधी कधी इंट्रोड्यूस केलेलं आहे HDI, IHDI आणि MPI आणि GII. ठीक आहे, तर हे कधी इंट्रोड्यूस केलं? 2010च्या अहवालात 3 नवीन निर्देशांक प्रकाशित केले. तर बरोबर आहे.
मानव विकासातील असमानता IHDI मध्ये प्रतिबिंबित होत नाही, तर ती HDI मध्ये प्रतिबिंबित होते नाही. उलट दिलेलं आहे, असमानता कशात प्रतिबिंबित होते? IHDI मध्ये प्रतिबिंबित होते. ठीक आहे, HDI मध्ये नाही. त्यामुळेच तर आपण IHDI सेपरेटली काढतो ना. त्यानंतर बघा, HDI व IHDI मध्ये जेवढी तफावत जास्त तेवढी विकासातील समानता जास्त नाही, असमानता जास्त ना. त्यानंतर असमानता विचारात घेतल्यास HDI मधील घट ही सामाजिक व्यावर्तन दर्शवते. बरोबर आहे. ठीक आहे, HDI मध्ये जर घट होत असेल तर आपल्याला दिसून येतं की समाजामध्ये असमानता किती आहे, त्यामुळे सामाजिक व्यावर्तन HDI मधील घट दर्शवते. तर बरोबर आहे. तर मग काय विचारलंय? अचूक विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आन्सर काय येईल मग? 7चं अ आणि ड. ठीक आहे. तर एक्सप्लेनेशन बघूया. हा, 1990ला काय इंट्रोड्यूस झालं? HDI इंट्रोड्यूस झालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, चार्ट वाईज करून ठेवायचं आपल्या शॉर्ट नोटमध्ये. त्यानंतर 1995ला बघा ओल्ड GDI आणि जेम इंट्रोड्यूस झालेलं आहे. ठीक आहे, जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट. ठीक आहे. त्यानंतर 1997ला HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, हेच पुढे जाऊन काय होतं? MPI होतं 2010ला. ठीक आहे, 1997ला HPI. त्यानंतर पुढे बघा, हा 2006ला काय इंट्रोड्यूस झालेलं आहे बरं? ट्रिपल GI. त्यानंतर 2010ला बघा MPI, IHDI आणि GII, हेच विचारलं होतं आपण क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, इनइक्वालिटी ॲडजस्टेड HDI आणि जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. ठीक आहे. नंतर 2014ला न्यू GDI आला. ठीक आहे, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि त्यानंतर ना 2020ला काय आलेलं आहे? प्लॅनेटरी ॲडजस्टेड HDI. ठीक आहे, PHDI. तर IHDI बघा, इनइक्वालिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे, मानवी विकासातील असमानता मोजण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो. तर आपण जे सेंटेन्समध्ये दिलं होतं की मानवी विकासातील असमानता HDI मध्ये मोजली जाते, तर ते नाही, तर ती मोजली जाते IHDI मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, मानवी विकासातील असमानता HDI मध्ये प्रतिबिंबित होत नाही, तर ती IHDI मध्ये होते. बरोबर आहे. तर ते तर आपण पाहिलंच. आणि HDI मधील तिन्ही आयामांचे असमानतेवर आधारित IHDI काढले जाते. IHDI कसं काढायचे? तर जे काही HDI मध्ये आपण 3 आयाम यूज करतो, तर ते असमानतेवर आधारित पुढे IHDI काढायचं. तर त्या दृष्टिकोनातून IHDI तयार होतं. ठीक आहे. हा, तर HDI जर का समजा HDI इज इक्वल्स टू IHDI असेल. ठीक आहे, HDI आणि IHDI जर का मूल्य समान असतील, तर म्हणजे काय? मानव विकासात संपूर्ण समानता आहे. तर त्यामुळे जर काही यांच्या जर मूल्यांमध्ये जर समानता नसेल, जेवढी जास्त तफावत तेवढी मानवी विकासातील असमानता जास्त. ठीक आहे, तर IHDI आणि HDI मध्ये जेवढी तफावत जास्त तेवढी विकासातील असमानता जास्त. त्यामुळे तफावत मानव विकासातील असमानता म्हणजेच सामाजिक व्यावर्तन दर्शवते. म्हणजेच काय सांगितलं? असमानता काय दर्शवते? तर सामाजिक व्यावर्तन दर्शवते. म्हणजेच आपण क्वेश्चनमध्ये पाहिलं आहे की असमानता IHDI मध्ये प्रतिबिंबित होते, त्यामुळे हे चुकीचं आहे. नंतर HDI आणि IHDI मध्ये तफावत जास्त तेवढी असमानता जास्त, त्यामुळे ही पण सेंटेन्स चुकीचं आहे. आणि असमानता विचारात घेतल्यास सामाजिक व्यावर्तन दर्शवते, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे, मग 7चा आन्सर काही 2. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8 बघा, मानवी भांडवल निर्देशांकाबाबत ह्युमन कॅपिटल इंडेक्स बाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, मानवी भांडवलाचे मोजमाप सर्वप्रथम नोबेल पुरस्कार विजेते पॉल रोमर यांनी सुरू केले. ठीक आहे, बरोबर आहे. यस. त्यानंतर हे निर्देशांक IMF जाहीर करते. IMF जाहीर करते का? नाही, तर वर्ल्ड बँक जाहीर करते. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. नंतर जागतिक विकास अहवाल 2019 मध्ये पहिल्यांदा सायमन जॅनको आणि फेडरिका सलिओला यांनी हा निर्देशांक जाहीर केला. बरोबर आहे. ठीक आहे, या निर्देशांकात देशांना नागरिकांची आर्थिक आणि व्यावसायिक क्षमता एकत्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आधारावर क्रमवारी दिली जाते. ठीक आहे, नागरिकांची आर्थिक म्हणजे याचे आयाम बघा काय आहेत. नागरिकांची आर्थिक आणि व्यावसायिक क्षमता एकत्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आधारावरती क्रमवारी दिली जाते. तर काय येईल बरं आन्सर? मग हे फक्त ब चुकीचं आहे सेंटेन्स, त्यामुळे आन्सर येईल अ, क, ड बरोबर. ठीक आहे. मानवी भांडवल निर्देशांक म्हणजे ह्युमन कॅपिटल इंडेक्स इंग्लिशमध्ये बघा कोण जाहीर करतं? आपण आधीच दिलेलं आहे, वर्ल्ड बँक जाहीर करतं, त्यामुळे IMF नाही. ठीक आहे. त्यानंतर त्याचे 3 निकष बघा, शिक्षणाचे प्रमाण आणि गुणवत्ता समाविष्ट असलेल्या शाळा. ठीक आहे,
दुसरा आयाम काय आहे, वय वर्ष 5 पर्यंत जिवंत राहिलेल्या मुलांचा वाटा. आणि त्यानंतर तिसरं आहे जगण्याचा दर आणि मुलांमध्ये निरोगी वाढ समाविष्ट असलेले आरोग्य. तर हे त्याचे काय बरं, हे 3 आयाम आहेत. ठीक आहे, मानवी भांडवल निर्देशांकाचे. तर त्यावरूनच आपण काय केलेलं आहे, याचा आन्सर काढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सर्व निर्देशांक आपल्याला करायचे आहेत. आणि ह्युमन कॅपिटल इंडेक्स एकदा PYQ मध्ये विचारलेला होता. ठीक आहे, मग ह्याचं पण आपण कसं असणार आहे, 0 ते 1 मध्येच मूल्य असणार आहे, ते जे की कॅल्क्युलेट केले जाणार. कोणत्याही निर्देशांकाचं मूल्य 0 ते 1 मध्येच असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांकामध्ये. ठीक आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स खालीलपैकी कोणते 4 आयाम विचारात घेतात. ठीक आहे, सरासरी आयुर्मान, शैक्षणिक संधी, आरोग्य आणि टिकाव आणि चांगले राहणीमान. ठीक आहे, चांगले राहणीमान असं काही नाही आहे, त्यामुळं ते चुकीचं आहे. नंतर आर्थिक सहभाग व संधी आहे, शैक्षणिक क्षमता यस, आरोग्य आणि टिकाव आणि राजकीय सशक्तीकरण बरोबर आहे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे, तर हे 4 आयाम आहेत की जे GGI मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. हां, तर बघा 2006 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही काय करते बरं, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मेजर करते. ठीक आहे, त्यामध्ये कोणते 4 आयाम आहेत ते बघा, आर्थिक सहभाग व संधी हे पहिला आयाम आहे. त्यानंतर दुसरं बघा शैक्षणिक क्षमता, तिसरं आहे आरोग्य आणि टिकाव, त्यानंतर चौथं आहे राजकीय सशक्तीकरण. ठीक आहे, तर हे त्याचे 4 आयाम आहेत. आता बघा स्त्री आणि पुरुष यांच्या विकासातील जर का अंतर जास्त असेल तर ते काय आहे, म्हणजे काय आहे 0. आणि जर अंतर कमी असेल तर म्हणजे 1. म्हणजे समानता असेल तर 1 घ्यायचं मूल्य, आणि जर का असमानता जास्त असेल तर 0 असेल. ठीक आहे, हां, तर मग भारताचा क्रमांक बघा GGI मध्ये 2023ला 127 रँक होता, 24ला 129 होता आणि 25ला 131 होता 148 देशांमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, रिसेंट रँक लक्षात ठेवा. फक्त त्यांनी जर रँक विचारलं ना GGI 2025चा किंवा 24चा तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. स्कोर किती आहे, 64.1%. ठीक आहे, आणि GGIचे बघा पहिले 5 देश पण आहेत. पहिले 5 देश लक्षात घ्या, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे. आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. ठीक आहे, आणि त्यानंतर युनायटेड किंगडम आणि न्यूझीलँड. ठीक आहे, आणि भारताच्या शेजारील देशांचं पण रँक लक्षात घ्या. बांगलादेश आपल्या पुढे आहे. ठीक आहे, 24, भूटान 119, नेपाळ 125, श्रीलंका 130, भारत कितव्या क्रमांकावरती आहे 131, आणि त्यानंतर आहे मालदीव आणि त्यानंतर आहे पाकिस्तान. म्हणजे भारताच्या खाली कोण आहे आणि भारताच्या वर कोण आहे हे देखील लक्षात घ्या. तसं सेंटेन्स करून देखील विचारलं तरी आपल्याला यायला पाहिजे, सेंटेन्समध्ये देखील विचारलं तरी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. तर हे झालं GGI बाबतीत. क्वेश्चन नंबर 10 बघा, लिंग असमानता निर्देशांकामध्ये म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये 2022 मध्ये विचारतो आपण, भारताचा कितवा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर कितवा क्रमांक लागतो भारताचा, तर 108वा क्रमांक लागतो. ठीक आहे, हां, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. आता नेक्स्ट टाइम जर त्यांनी आयाम विचारले तर त्याचे आपण ते लक्षात घेऊयात आधी. ठीक आहे, पहिला कोणता आहे प्रजनन स्वास्थ्य, दुसरा कोणता आहे सशक्तीकरण आणि तिसरा कोणता आहे रोजगार क्षेत्र. ठीक आहे, तर आता प्रजनन स्वास्थ्यामध्ये बघा माता मृत्यू दर आणि पौगंडावस्थेतील जनन दर. ठीक आहे, त्यानंतर सशक्तीकरणमध्ये बघा संसदेतील सहभाग आणि दुसरा आहे माध्यमिक शिक्षण. आणि रोजगार क्षेत्रामध्ये काय रोजगारात सहभाग, म्हणजे महिलांचा सहभाग किती असणार आहे रोजगारामध्ये, तर रोजगारात सहभाग. हे त्याचे झाले 3 आयाम. काय बघतोय आपण, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बघतोय. प्रत्येक निर्देशांकांचे आयाम लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हां, GII 2025चा रँक जर लक्षात गेला तर भारताचा रँक किती आहे 108 आहे. हाच क्वेश्चन विचारला, फक्त फॅक्ट्समध्ये विचारला हा क्वेश्चन. ठीक आहे, आणि स्कोर किती आहे 0.437. आणि HDIच्या उलट काय असतं GII असतं. ठीक आहे, HDIच्या उलट GII असतं. का तर HDI मध्ये 1 म्हणजे काय असते पूर्ण समानता असते. ठीक आहे, पूर्ण विकास साधलेला असतो, आणि 0 म्हणजे काय असतं अपूर्ण विकास असतो. ठीक आहे, पण इथे काय आहे लिंग समानता म्हणजे 0 आहे आणि लिंग असमानता म्हणजे 1 आहे. ठीक आहे, ह्याचे उलट आहे. HDI इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू GII असं जरी लक्षात ठेवलं किंवा विरुद्ध आहे असं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे, पुढे बघा पुढचा क्वेश्चन पाहूया. तर याचा आन्सर येईल 108वा. हां, मानव विकास निर्देशांक HDI अहवाल 2025 नुसार खालील देश त्यांच्या HDI किमतीनुसार
उतरत्या क्रमाने लावा असं विचारलेलं आहे. आपण आता जर का लास्ट टाइमच बघितलं HDI मध्ये की पहिले 5 आणि शेवटचे 1 3 4 आपण करून ठेवलेले होते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पहिले 5 बघितले होते आणि भारताचा क्रमांक देखील बघून ठेवलेला होता. तर त्याच बेसिसवर त्या क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर बघा, आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जर्मनी, ठीक आहे. इथे कुठेच पहिल्यांदा आइसलँड नाही आहे. त्यामुळे जरी तुम्हाला माहिती असेल की पहिला आइसलँड आहे आणि त्यानंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंड आहे, तरी तुम्हाला पहिला आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि जर्मनी. आपण काय सांगितलं होतं, INS असं लक्षात ठेवा म्हणून, ठीक आहे. तर मग पहिल्याच याच्यात आन्सर येऊन जातं. पुढे बघा, HDI रँकिंग हा 193 देशामध्ये. आत्ताच आपण पाहिलं हे इथे आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड, ठीक आहे. टॉप रेटिंगमध्ये 130 आहे. भारताचं रँक किती आहे, 2023 नुसार 130वा रँक आहे. आणि व्हॅल्यू काय आहे, 685. मध्यम मानव विकासमध्ये आपण मोडतो, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 12. खालील विधाने विचारत घ्या. इथे विचारलंय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स बाबतीत, ठीक आहे. नंतर सन 1995च्या अहवालात लिंगभेदावरती प्रकाश टाकण्यात आला, बरोबर आहे, यस. तर लिंग ओल्ड GDI आपण कधी कॅल्क्युलेट करायला सुरुवात केला, 1995ला कॅल्क्युलेट सुरुवात केली, त्यामुळे ते बरोबर आहे. त्यानंतर लिंग मोजता येईल असे 2 नवीन निर्देशांक GDI आणि GII हे 1995च्या अहवालात प्रकाशित करण्यात आले. आत्ताच आपण मगाशीच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम GII ही 2006 पासून मोजते, त्यामुळे 1995च्या अहवालात आहे का बरं GII? नाही, तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. नंतर HDI आणि GDI मध्ये जेवढी तफावत जास्त तेवढी लिंग आधारित विकासातील समानता जास्त. समानता जास्त असेल का असमानता जास्त असेल? असमानता जास्त असेल ना, त्यामुळे हे पण सेंटेन्स काय आहे बरं, चुकीचं आहे. त्यानंतर पुरुष व स्त्रियांमधील विकास समान अपेक्षित असल्यास GDI ची किंमत 1 असावी लागते. आत्ताच आपण जर बघितलं की म्हणलेलं आहे HDI च्या उलट GI आहे, ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असणार आहे, GI आहे. म्हणजे फक्त GII चे जे निर्देशांक आहेत ना 0 आणि 1 ते उलट आहे, परंतु बाकीचे जे निर्देशांक आहेत ते 1 आणि 1 म्हणजे जास्त समानता असते आणि 0 म्हणजे असमानता असते. त्यामुळे पुरुष विकास स्त्रियांमध्ये जर विकास समान अपेक्षित असल्यास GDI ची किंमत 1 असावी लागते. तर हे बरोबर आहे, ठीक आहे. मग आपल्याला आन्सर काय येईल बरं, अ आणि ड बरोबर. हा, तर पहिल्यांदा तर हे चार्ट मगाशीच आपण सांगितलं होतं, लक्षात घ्या. 1990ला HDI इंट्रोड्यूस केलेला आहे, 1995ला ओल्ड GDI आणि जेम, ठीक आहे. त्यानंतर 1997ला HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, 2006ला GII आणि त्यानंतर 2010ला MPI, IHDI आणि GII, ठीक आहे. आणि GDI कुठं आहे, 1995च्या ठिकाणी आहे आणि GII कुठं आहे, 2006 आहे. त्यामुळे 2 नंबरचं सेंटेन्स जे होतं ते रॉंग होतं. नंतर 2014ला काय आहे, न्यू GDI, ठीक आहे. आणि त्यानंतर 2020ला काय आहे, PHDI, ठीक आहे. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, हा GDI 1995ला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यामुळे HDR जे काही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट होता त्याचा अहवाल काय होता, अहवालाचं नाव काय होतं, जेंडर आणि ह्युमन डेव्हलपमेंट, ठीक आहे. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, जेंडर अँड ह्युमन डेव्हलपमेंट. तर जेंडर डेव्हलपमेंटवरती त्यावेळेस प्रकाश टाकलेला होता. 1995ला काय इंट्रोड्यूस केलं, GDI आणि जेम, ठीक आहे. मग 2010ला हा बंद केला आणि 2014ला पुन्हा सुरू केला, त्यामुळेच न्यू GDI आपण तिथं नाव दिलं होतं, ठीक आहे. त्यानंतर GDI मोजणी, महिलांचा HDIचे पुरुष HDIशी असलेले प्रमाण म्हणजे GDI मोजणी करू शकतो आपण, ठीक आहे. म्हणजे महिला HDI काढायचा, महिलांचा HDI चे पुरुष HDI सोबत असलेले प्रमाण म्हणजे काय असणार आहे बरं, ते GDI असणार आहे. HDI हा GDI एवढा असावा, म्हणजेच HDI = GDI असेल तर समानता असते, ठीक आहे. मग HDI आपण बघितलं होतं, 1 असेल तर काय असते, समानता असते, ठीक आहे. म्हणजे पूर्ण मानव विकास असतो. मग GDI पण जर 1 असेल तर काय असते, समानता असते. HDI हा GDI मध्ये जेवढी तफावत जास्त तेवढी लिंग आधारित विकासातील असमानता जास्त. मग तफावत जास्त असेल तर काय असते बरं, असमानता जास्त असते, ठीक आहे. तर पुढे बघा आता क्वेश्चन नंबर, याचा आन्सर येईल क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे आणि ड बरोबर. आन्सर नंबर 4. क्वेश्चन नंबर 13 बघा, UNDPच्या 2020च्या अहवालानुसार भारताचा सन 2019 मधील ग्रहविषयक दबाव समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजेच प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स फॉर 2019
किती असेल बरं, तर 626 आहे. तर हा नवीन इंट्रोड्यूस केला होता 2020च्या अहवालामध्ये. तर ते विचारलेलं त्यांनी की फॅक्टमध्ये विचारलेलं. ठीक आहे. तर स्टार्टिंगला असताना असे बेसिक क्वेश्चन्स येतात. तर बघा 2020मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इंट्रोड्यूस केला गेला. ठीक आहे पहिल्यांदा. त्यानंतर मानव निर्मित पृथ्वीरास आणि त्यामुळे भविष्यातील जे काही मानव विकास यांचा संबंध मांडणारा PHD हा निर्देशांक आहे. तर कशाशी रिलेटेड आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मानव निर्मित पृथ्वीचा रास आणि त्यामुळे भवितव्यातील किंवा भविष्यातील मानव विकास यांचा संबंध मांडणारा PHD हा निर्देशांक आहे. हा, तर त्याचे 2 आयाम आहेत. दरडोई CO2 उत्सर्जन, ठीक आहे, आणि दरडोई मूर्त ठसे. आणि ह्याच्यातून काय करणार आपण, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन एक समायोजन घटक काढणार आहे आणि त्याला HDI ने काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळेल बरं, PHDI, प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि दोन्ही आयामामधील काय घ्यायचं आहे आपल्याला, गणितीय मध्य घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या, इथे दिलेलं आहे गणितीय मध्य, अल्जेब्रिक मीन. ठीक आहे. हां, आणि त्यानुसार UNDP 2020च्या अहवाला जर का पाहिलं तर भारताचा 2019 मधील PHDI किती आहे, 626 आणि HDI किती आहे, 645 आणि PHDI 626, म्हणजे तफावत जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे भारतात भावी पिढ्यांवर परिणाम करण्याइतका पर्यावरण ऱ्हास होत आहे. ठीक आहे. भावी पिढ्यांवर परिणाम करण्याइतका पर्यावरण ऱ्हास होत आहे का, तर याच्यामध्ये काय आहे, HDI आणि PHDI मध्ये काय दिसून येते आपल्याला, तफावत दिसून येते. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये पण आपण कसं सेट केलं होतं की जर का तुम्ही 2019 HDI केलं असेल तर तुम्ही इथे क्लिक करावं यासाठी. ठीक आहे. परंतु आन्सर काय आहे, 626. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. खालील विधाने विचारात घ्या. आता HDI आणि GI बाबत आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे काय कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. हा, बघा, GII ची किंमत HDI च्या उलट असते. आत्ताच आपण बघितलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये, HDI इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू GII. ठीक आहे. मग एक्झॅक्टली उलट असतं का, तर येस. त्यानंतर G20 देशांमधील लिंग असमानता विचारात घेतल्यास भारतात समानता अधिक असल्याचे चित्र दिसते, तर नाही, हे चुकीचं आहे. भारतात असमानता अधिक असल्याचे चित्र दिसून येते का, तर यांच्यामध्ये तफावत जास्त आहे. ठीक आहे. नंतर बघा, भारतात लिंग आधारित व्यावर्तन बरेच कमी आहे, बरेच कमी नाही, बरेच जास्त आहे का, तर लिंग आधारित असमानता जास्त आहे. व्यावर्तन म्हणजे काय, असमानता आपल्याकडे कशी आहे, जास्त आहे, तर हे चुकीचं आहे. बरेच कमी आहे म्हणजे चुकीचं आहे. तर आन्सर काय विचारलेलं आहे त्यांनी, बरोबर विचारलेलं आहे, तर फक्त अ बरोबर. ठीक आहे. हां, तर बघा, GII म्हणजे आपण सांगितलं आहे इंडियाचा रँक किती, 108 आहे आणि स्कोर किती, 437. आणि HDIच्या एक्झॅक्टली उलट काय असतं, GII असतं. तर ठीक आहे, लिंग समानता म्हणजे 0 आणि तीव्र लिंग समानता म्हणजे 1 असतं. ठीक आहे, याची व्हॅल्यू. देशांमधील लिंग समानता बघा जर का पाहिली तर G20 मध्ये कमी आहे, असमानता म्हणतोय आपण, आणि भारतामध्ये कशी आहे, ती जास्त आहे. G20 देशामध्ये इतर जर का कंपॅरिझन केलं तर G20 देशामध्ये असमानता कशी आहे, कमी आहे भारतांपेक्षा. त्यामुळे HDI करताना देशांच्या यादीमध्ये भारत शेवटी असलेल्या 25% देशांच्या गटात बसतो. ठीक आहे. HDI काढत असताना, HDI जेव्हा काढतो तेव्हा आपण बघितलेलं आहे नॉर्वे, आइसलँड सारखे जे देश आहेत ते टॉपला असतात आणि HDI करताना भारत जो असतो ते 25% देशांच्या, म्हणजे जे खालील गट आहे ना त्या ठिकाणी भारत जाऊन बसतो. तर मग GII आधारित देशांच्या यादीत भारत शेवटच्या 20% देशांच्या गटात जाऊन बसतो. HDI काढताना 25% आहे, शेवटच्या 25% मध्ये आहे. ठीक आहे. परंतु GII काढताना शेवटच्या 20% मध्ये आहे. त्यामुळे HDI पेक्षा आपली GIIच्या बाबतीत जी परिस्थिती आहे ती अधिक खालावलेली आहे, हे इथे लक्षात येतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की लिंग आधारित व्यावर्तन भारतात बरेच जास्त आहे. त्यामुळे लिंग आधारित जे काही आपली असमानता आहे ती भारतामधील कशी आहे, जास्त आहे. त्यामुळेच आपण इथे सेंटेन्स बघताना हे बघत आहोत की G20 देशांमधील लिंग असमानता विचारात घेतल्यास भारतात समानता अधिक नाहीये तर असमानता अधिक आहे आणि भारतात लिंग आधारित व्यावर्तन बरेच कमी नाही तर बरेच जास्त आहे. तर त्यामुळे आन्सर काय येईल बरं, फक्त अ बरोबर. आणि ते ऑप्शन पण बघा कसं सेट केलं होतं, अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर. त्यामुळे एक कोणतं तरी बरोबर घ्यावं लागणार होतं. आणि हे जर तुम्हाला माहिती असेल तर GII इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू HDI, तर आपल्याला आन्सर लगेच येऊन गेलं असतं. ठीक आहे. इथे कन्फ्युजन व्हायचं काहीच कारण नव्हतं. पुढे बघा आता क्वेश्चन नंबर 15. हां, आता इथे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बद्दल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा,
गट अ मध्ये काय दिलेलं आहे, अभाव दिलेला आहे, आणि गट ब मध्ये काय आहे, गरिबी. ठीक आहे, गरीब कशाला म्हणतात, 20% ते जर का 30% गुण असेल तर ते काय असणार आहेत, ते कोणत्या गटात येणार आहेत, तर ते असुरक्षित गटात येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्याला माहिती 33% पेक्षा जास्त असतील तर ते असतात बहुआयामी गरीब. ठीक आहे, आणि 50% पेक्षा जास्त असतील तर ते असतात तीव्र बहुआयामी गरीब. तर आन्सर काय येईल बरं, अचं 3, बचं 2 आणि कचं 1. तर आन्सर नंबर आहे 2. ठीक आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जे की आधी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होतं 2010 मध्ये कॅल्क्युलेट होत होतं HDR मध्ये, परंतु आता 1997 मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मधून कॅल्क्युलेट होतं आणि 2010 मध्ये आता तेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मधून कॅल्क्युलेट होत आहे. तर ते बघा, UNDP प्लस OPHI हे दोघं जण काय करतात, कॅल्क्युलेट करतात. ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह काय कॅल्क्युलेट करतात, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कॅल्क्युलेट करतात. यामध्ये काय बघा, हे लक्षात घ्या, उत्पन्न विचारात घेत नाही आपण, तर संपत्ती विचारात घेतो. ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये उत्पन्न विचारात न घेता संपत्ती विचारात घेतो. 1997 मध्ये HDI मध्ये काय इंट्रोड्यूस केलं होतं, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स इंट्रोड्यूस केलेलं होतं, आणि 2010 मध्ये काय इंट्रोड्यूस केलं, मग HPI ऐवजी MPI कॅल्क्युलेट करायला सुरुवात केलेला आहे. ठीक आहे. हां, तर त्याचे आयाम बघा, पहिला आहे आरोग्य. कशा बाबतीत बघतोय आपण, हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, उत्पन्न विचारात घेत नाही तर संपत्ती विचारात घेतो. ठीक आहे, आरोग्य. दुसरं आहे शिक्षण आणि तिसरं आहे राहणीमान. आरोग्यामध्ये बघा पोषण आणि बालमृत्यू दर. ठीक आहे. त्यानंतर शिक्षणामध्ये शालेय शिक्षण वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी. त्यानंतर राहणीमानामध्ये 6 आहेत. ठीक आहे, 6 घटक आहेत, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, फरशी म्हणजेच घर, इंधन आणि मालमत्ता. ठीक आहे, आणि ते कसं कॅल्क्युलेट करतात आपण हेच जोडायला मध्ये विचारलेलं आहे. 20% ते 30% असेल गरिबी तर त्याला असुरक्षित गटात येतात. ते 33% पेक्षा जास्त असेल तर बहुआयामी, आणि 50% पेक्षा जास्त असेल तर तीव्र बहुआयामी दारिद्र्य. ठीक आहे, तर हे झाले सगळे क्वेश्चन कशावरती होते, HDI आणि संबंधित निर्देशांकावरतील क्वेश्चन होते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 15 पर्यंत. हां, तर आता क्वेश्चन नंबर 16 पासून आपण सुरू करत आहे, राष्ट्रीय उत्पन्न. यावरती सहसा राष्ट्रीय उत्पन्नावरती GDP, GNP किंवा NNP, NDP, ग्रीन GDP असा एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन येतो किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन जास्त येतात, आणि आपण ह्या बाबतीत जर का कन्सेप्च्युअल क्वेश्चन जर का जास्त लक्षात घेतले तर आपल्याला हे टॉपिक इझी जातो. तर आपण सुरू करूया. क्वेश्चन नंबर 16 बघा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात NNP कोणती विधाने अयोग्य आहेत असे विचारले. ठीक आहे, तर बघा, विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. बरोबर आहे का? येस. विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य, ठीक आहे, आणि परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. ठीक आहे, आपल्याला विचारलं काय, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात, तर हे वाक्य बरोबर आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा करावा लागतो. बरोबर आहे का? तर यस, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो. यस, बरोबर आहे. प्रत्येक वर्षात उत्पादनाच्या स्रोतांमध्ये विशिष्ट आधिक्य निर्माण होत असेल तर त्यास घसारा असे म्हणतात. चूक आहे. आधिक्य कसं निर्माण होईल ना, प्रत्येक वर्ष आणखी काय होणार आहे, त्या स्रोतांमध्ये घट निर्माण होणार आहे आणि त्यालाच आपण घसारा म्हणतो. तर त्यामुळे चुकीचं काय, अयोग्य काय आहे हे विचारलेलं त्यांनी, तर फक्त ड अयोग्य आहे. ठीक आहे. तर बघा, हा NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. NNP कसं त्याचं फॉर्म्युला काय आहे, तर NNP इज इक्वल्स टू GNP मायनस डेप्रिसिएशन. ठीक आहे. मग आता बघा, जेव्हा GDP जेव्हा कॅल्क्युलेट करत असतो आपण तेव्हा काय गोष्ट लक्षात घेतो, तर देशांतर्गत उत्पादित होणारे वस्तू वगैरे लक्षात घेतो. ठीक आहे. नंतर GNP जेव्हा लक्षात घेतो आपण
तर देशांतर्गत म्हणजे भौगोलिक सीमा लक्षात न घेता आपण काय लक्षात घेतो, राष्ट्रीय गोष्टी लक्षात घेतो, म्हणजे नागरिकांनी कमावलेलं आहे का नाही या गोष्टी लक्षात घेतो. आणि जेव्हा आपण जी जेव्हा म्हणतो तेव्हा काय कॅल्क्युलेट करत असतो, ग्रॉस कॅल्क्युलेट करत असतो. आणि जेव्हा नेट म्हणतो तेव्हा त्यातून काय वजा करत असतो आपण, डेप्रिसिएशन वजा करत असतो. ठीक आहे, त्यामुळे काय ग्रॉसमधून जेव्हा नेटकडे जातो तेव्हा वजा काय होतो बरं, डेप्रिसिएशन म्हणजे घसारा वजा होतो. मग NNP कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे, तर GNP मधून जेव्हा डेप्रिसिएशन वजा करू तेव्हा NNP येईल. आता पहिली तर गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, GDP आणि GNP, मग त्यावरून आपल्याला समजेल NNP. ठीक आहे, मी आता हे सांगते की समजा ही आपण असं लक्षात घेऊया, हे भारत देशाची भौगोलिक सीमा आहे. ठीक आहे, आता GDP मध्ये कॅल्क्युलेट करताना आणि GNP मध्ये कॅल्क्युलेट करताना काय डिफरन्स आहे हे लक्षात घेऊया. आता GDP मध्ये जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा डोमेस्टिक म्हटलेलं आहे ना, तेव्हा भौगोलिक सीमा महत्त्वाची ठरते. ठीक आहे, त्यामध्ये स्वकीय पण कमवत असलेल्या गोष्टी आपण लक्षात घेतो आणि परकीय पण जे काही उत्पन्न घेत आहेत त्या गोष्टी दोघांच्याही लक्षात घेतो. ठीक आहे, परंतु त्यावेळेस काय महत्त्वाची असते, भौगोलिक सीमा महत्त्वाची असते. ठीक आहे, इथे लिहिते भौगोलिक सीमा, का तर नावातच बघा तुम्ही काय आहे, डोमेस्टिक. ठीक आहे, भौगोलिक सीमा महत्त्वाची आहे. ठीक आहे, आता GNP मध्ये बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, इथे काय आहे महत्त्वाचं, नॅशनल. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय. ठीक आहे, मग इथे काय लक्षात घेतो आपण, स्वकीय कमवत असलेल्या गोष्टी, मग ते भौगोलिक सीमेच्या आत उत्पन्न घेऊ दे किंवा भौगोलिक सीमेच्या बाहेर असू दे, परंतु महत्त्वाचं काय आहे, स्वकीय महत्त्वाचे आहेत, म्हणजे राष्ट्रीय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या की तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला काढायचं आहे GNP वरून काय काढायचं आहे, NNP. तर आता मध्ये लक्षात घ्या, मग हे GNP म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे. ठीक आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला जेवढी काही झीज करावी लागली म्हणजे डेप्रिसिएशन करावं लागलं ते जर आपण याच्यातून मायनस केलं तर तुम्हाला लक्षात येतं NNP. म्हणजे आपण ह्या सेंटेन्समध्ये इथे लक्षात घ्या की इथे बघा, निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज NNP मध्ये येतो. एक्झॅक्टली तेच इथे सांगितलेलं आहे की NNP म्हणजे काय, निव्वळ हे उत्पन्न कमवण्यासाठी आपल्याला किती खर्च करावा लागला, म्हणजे डेप्रिसिएशन किती झालं आपल्या स्रोतांमधून, हे आपल्याला कशात लक्षात येतं, NNP मध्ये लक्षात येतं. तर हे झालं GDP, GNP आणि NNP. ठीक आहे, लक्षात आलं. आणि त्यामुळं त्या स्रोतांमध्ये अधिक्य निर्माण होत नसते तर ती घट निर्माण होत असते, तर त्यामुळे त्याला काय म्हणायचं, घसारा म्हणायचं. ठीक आहे, इथे अधिक्याच्या ऐवजी काय पाहिजे, घट पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळं फक्त ड चुकीचा आहे. आता बघा, हा मग त्यामुळं निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो. म्हणजेच GNP मधून किती खर्च म्हणजे किती डेप्रिसिएशन व्हावं लागलं तेव्हा जाऊन आपल्याला NNP मिळालं. ठीक आहे, प्रत्येक वर्षात उत्पादनाच्या स्रोतांमध्ये विशिष्ट झीज होते, त्याला घसारा म्हणतो. ठीक आहे, वाढ नाही, अधिक्य नाही, तर झीज व्हावी लागते, घट व्हावी लागते. ठीक आहे, तर ह्याला म्हणायचं NNP. मग आन्सर काय येईल, क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे फक्त ड. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 17. खालील विधाने विचारत घ्या. आता बघा, GDP सोबत जर का GNP मोजल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते, बरोबर आहे का, तर यस. GDP सोबत जर का GNP मोजलं तर अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते, बरोबर आहे. GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होते. GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होते, बरोबर आहे का, यस. GDP आणि GNP मध्ये स्वदेशातून कमवलेल्या निव्वळ उत्पन्नाचा फरक असतो. स्वदेशातून असतो का परदेशातून असतो, परदेशातून पाहिजे तर. ठीक आहे, त्यामुळे विचारलं काय आहे त्यांनी, योग्य, हा, अयोग्य, अबयोग्य, सर्व नाही, अबयोग्य. ठीक आहे, हा. तर बघा, आता आपण GDP सोबत जर का GNP मोजलं तर अर्थव्यवस्थेला बहिर्गत शक्तीचे आकलन होते, बरोबर आहे का, यस. इथे आपण बघा चार्टमध्ये बघा, हा इथे GDP मोजत आहे, इथे आहे भौगोलिक सीमा. ठीक आहे, आणि इथे महत्वाचं काय आहे तर राष्ट्रीय नॅशनल गोष्ट महत्वाची आहे. ठीक आहे, तर ह्यामुळे बहिर्गत शक्तीचं आपल्याला इथे आकलन होते का, यस. का तर GDP मध्ये आपल्याला काय समजत आहे की स्वकीय किती कमवत आहेत किंवा परकीय किती कमवत आहेत हे नाही समजत आहे आपल्याला, तर फक्त भौगोलिक सीमेच्या आत आपण किती उत्पन्न घेत आहे हेच समजत आहे. ठीक आहे, म्हणजे आपली ताकद किती आहे हे नाही समजत आहे इथे, पण इथे समजते. त्यामुळे हे जर का दोन्ही एकाच वेळेस कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला समजून येतं की समजा जर का स्वकीय GDP जर का समजा 10 आहे असं आपण कन्सिडर करूयात आणि GNP आहे समजा आपलं 6 आहे, तर माझ्यातलं
10 जास्त आहे की 10 जास्त आहे, ठीक आहे. त्यामुळे 4 गोष्टी काय आहेत तर ह्या परकीयांच्या आहेत, हे लक्षात येतं, ठीक आहे. किंवा जर का हे जर 4च असेल तर 6 जे आहे ते परकीयांमुळे आलेलं आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला समजतं की GDP आणि GNP जर का कॅल्क्युलेट केलं तर बहिर्गत शक्तीचं त्यामध्ये आकलन होतं, ठीक आहे. हा, GNP मुळे गुणात्मक आकलन होते, एक्झॅक्टली. इथे पुन्हा या. हा, GNP मुळे काय होतं आपल्याला गुणात्मक शक्तीचं आकलन होतं. म्हणजे आपल्याला इथे फक्त इथे किती कळत आहे, हा आकडा किती मोठा आहे एवढं समजतं GDP मध्ये. परंतु GNP जर का काढला आणि जर तो समजा भरला 4च, ठीक आहे, तर आपल्याला आपली कॅपॅसिटी किती आहे किंवा राष्ट्रीय कॅपॅसिटी किती आहे हे आपल्याला कळतं. त्यामुळे गुणात्मक याचं आकलन होतं, ठीक आहे. आणि इथे संख्यात्मक आकलन होत असतं GDP मध्ये. हा, GDP आणि GNP मध्ये परदेशातून कमवलेल्या निव्वळ उत्पन्नाचा फरक असतो, एक्झॅक्टली ना. GDP आणि GNP मध्ये परदेशातून कमवलेल्या निव्वळ, आता पुन्हा एकदा या चार्टवरती या. आता इथून जर का आपण स्वकीय प्लस परकीय, GDP मध्ये काय पकडलं आपण, स्वकीय प्लस परकीय पकडलं, ठीक आहे. आणि इथे काय पकडलंय, फक्त स्वकीय पकडलंय, ठीक आहे. मग मायनस फक्त स्वकीय केलं तर स्वकीय केलं आणि परकीय देशातून मिळवलेले उत्पन्न, ठीक आहे. इतकं जरी तुम्हाला समजलं तरी हे येऊन जातं, परदेशातून कमवलेल्या निव्वळ उत्पन्नाचा फरक असतो GDP आणि GNP मध्ये, ठीक आहे. पुढे जाऊया. मग ह्याचा आन्सर काय येईल बरं, अ आणि ब बरोबर. हा, क्वेश्चन नंबर 18 बघा. GDP हा सर्वात ढोबळ निर्देशांक असून डॅश डॅश हा आर्थिक विकास दर्शवणारा सर्वात उच्च निर्देशांक आहे. तर आता बघा, हा GDP कॅल्क्युलेट करताना, ठीक आहे, काय काय लक्षात घेतो आपण ते बघा. जर का GDP कॅल्क्युलेट करायचं आहे उत्पन्न बेसिसवरती, उत्पादन बेसिसवरती आणि खर्च पद्धतीने, 3 पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. तर पहिली तर गोष्ट तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर ना सगळ्यात ढोबळ मानाने जर कॅल्क्युलेशन करत असेल आपण उत्पन्नाचं तर तो असतो GDP, ठीक आहे. ते तर त्यांनी आपल्याला कुठे दिलेलं आहे बरं, क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. पण त्यानंतर ना आपण जसं जसं पुढे जातो त्यानंतर जर का समजा GDP मधून जर का डेप्रिसिएशन मायनस केलं तर काय मिळतं मला, NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर पुढे बघा, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट जर का केलं तर मला काय भेटतं, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. परंतु GNP मधून जर का डेप्रिसिएशन मायनस केलं मागाशीच्या क्वेश्चनमध्ये पाहिल्याप्रमाणे तर काय मिळतं, नेट नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे अजून आपण कुठे जात आहे, करेक्ट कडे जात आहे, ठीक आहे, एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करण्याकडे जात आहे. आणि पुढे जाऊन जर का नेट नॅशनल प्रोडक्टला पर कॅपिटा जर का काढलं म्हणजेच NNP डिवायडेड बाय जर पॉप्युलेशन काढलं तर सर्वात नेट नॅशनल प्रोडक्ट पर कॅपिटा हे काय असणार आहे बरं, मग त्या बाबतीत GDP पेक्षा जास्त आर्थिक विकास दर्शवणारा घटक असणार आहे. तर काय येईल बरं इथे, NNP दरडोई उत्पन्न, ठीक आहे. प्रत्येक दरडोई उत्पन्न काढता येतं जर का डिवायडेड बाय लोकसंख्या केलं तर, ठीक आहे. परंतु सर्वात आर्थिक विकास दर्शवणारा कोणता सर्वात उच्च घटक असणार आहे, GDP हा ढोबळ असणार आहे. परंतु उच्च कोणता असणार आहे, NNP पर कॅपिटा म्हणजे NNP दरडोई उत्पन्न, ठीक आहे. हे लक्षात घ्या, आपण कसे GDP वरून NNP पर कॅपिटा पर्यंत गेलेलो आहेत हे लक्षात घ्या, ठीक आहे. हा, पुढे बघा क्वेश्चन नंबर 19. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाबाबत खालील विधाने विचारून घ्या. ग्रीन GDP संकल्पनेत स्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास विचारात घेतात, बरोबर आहे का. तर त्यामुळेच आपण ग्रीन GDP कॅल्क्युलेट करणार आहे की किती स्रोतांची हानी होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास किती होतोय. त्यामधून काय कळतं आपल्याला, तर ग्रीन GDP. त्यानंतर ग्रीन GDP मोजता येईल का हे चाचपण्यासाठी पार्थदास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली 2011 मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती, ठीक आहे. बरोबर आहे का, तर येस, दोन्ही पण काय आहे बरोबर आहे, ठीक आहे. तर बघा ग्रीन GDP म्हणजेच काय, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन. ग्रीन GDP कॅल्क्युलेट कसं करायचं त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर GDP मायनस R मायनस A. तर R काय आहे ते बघा, एक्सपेंडिचर रिक्वायर्ड टू रिस्टोर एन्व्हायरमेंटल कॅपिटल, ठीक आहे. जे काही पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे किंवा पर्यावरणातील भांडवलाचा जो काही ऱ्हास झालेला आहे तर ते भरून काढण्यासाठी जे काही एक्सपेंडिचर आपल्याला करावं लागणार आहे तर ते म्हणजे आहे R. आणि त्यानंतर आहे A, एक्सपेंडिचर टू अवॉइड डिस्ट्रक्शन ऑफ एन्व्हायरमेंटल कॅपिटल. एक्झॅक्टली जे काही डिस्ट्रक्शन होणार आहे एन्व्हायरमेंटल कॅपिटलचं तर ते भरून काढण्यासाठी येणारा खर्च
म्हणजे ए आहे, ठीक आहे. मग GDP मायनस आर मायनस ए जेव्हा करू तर तेव्हा तो उरतो आपला ग्रीन GDP, म्हणजे एक्झॅक्ट आपण जे पर्यावरणाला हानी न पोहोचवता जो काही GDP मिळवलेला आहे तो म्हणजे ग्रीन GDP, ठीक आहे. आता पुढे बघा, शाश्वत विकास म्हणजे कधी होतो, शाश्वत विकास कधी होतो, जर का स्त्रोत आणि पर्यावरण विकास होत असेल तर त्याला म्हणतो आपण शाश्वत विकास. 1990च्या दशकात ही संकल्पना विकसित झालेली होती, ठीक आहे. ग्रीन GDP संकल्पनेत स्त्रोतांची आणि पर्यावरणाचा ऱ्हास विचारात घ्यावा लागतो, हे सेंटेन्स आपण करून दिलेलं आहे. 2006ला कोणी प्रयोग केला होता, पहिला प्रयोग चीनने केला होता ग्रीन GDP मोजण्याचा, ठीक आहे. आणि नैसर्गिक स्त्रोतांची आकडेवारी मोजण्याचा पहिला प्रयोग 1999 आणि 2000 मध्ये गोवा राज्याने केला होता, ठीक आहे. आपल्या भारतामध्ये जर का पाहिलं तर नैसर्गिक स्त्रोतांची आकडेवारी मोजण्याचा पहिला प्रयोग 1999-2000 मध्ये गोवा राज्याने केला होता. भारतात ग्रीन GDP मोजता येईल का यासाठी पार्थ दास गुप्ता अध्यक्षतेखाली एक तज्ञ गट बसवलेला होता 4 ऑगस्ट 2011 मध्ये, ठीक आहे. आणि मार्च 2013 मध्ये त्यांनी अहवाल दिला होता शासनाला, ठीक आहे. तर हेच आपण काय केलेलं आहे, सेंटेन्स करून विचारलेलं आहे. ग्रीन GDP बाबत हा क्वेश्चन येताना दिसतो, ठीक आहे. पुढे बघा आता, हा व्यापार चक्राचा योग्य क्रम ओळखा, ठीक आहे. आता जर का नीट वाचा, मंदी, पुनरुत्थान, तेजी, घसरण आणि पुन्हा मंदी, ठीक आहे. आपण जर का असं व्यापार चक्र जर का काढायचं ठरवलं, ठीक आहे, तर मंदीला आहे हे समजा चक्र, तर मंदीवरून काय होईल, पुनरुत्थान, त्यानंतर तेजी, त्यानंतर घसरण आणि त्यानंतर पुन्हा मंदी. तर पहिलाच बरोबर आहे का सेंटेन्स, तर यस. बाकीचे पण सेंटेन्स बघा आणि ड्रॉ करा. मंदी आणि तेजी म्हटलं त्यांनी, ठीक आहे. बाकीचे सेंटेन्स ड्रॉ करायचा प्रयत्न केला आपण, तर बघा मंदी डायरेक्ट कसं तेजी येईल ना, तर तुम्हाला काय पाहिजे, पुनरुत्थान पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पहिल्या तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलं बघा, तर तेजी म्हणजे इथे असणार आहे. त्यानंतर मंदी, तेजीमध्ये काय पाहिजे, घसरण पाहिजे, तर त्यामुळे हे पण सेंटेन्स चुकीचं आहे. नंतर बघा घसरण म्हणजे इथून स्टार्ट करतोय, घसरण डायरेक्ट तेजी असं कसं होईल ना, त्यामुळे हे पण सेंटेन्स चुकीचं. तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, ठीक आहे. व्यापार चक्राबद्दल विचारलेलं आहे त्यांनी. हा व्यापार चक्र, काही अर्थशास्त्रीय कारणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची चक्र येतात, त्यांनाच काय म्हणायचं, व्यापार चक्र म्हणतात. अर्थशास्त्रीय कारणांमुळे काय येत असतात, व्यापार व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची चक्र येतात, त्यांना काय म्हणायचं, व्यापार चक्र म्हणायचं, ठीक आहे. तर ते व्यापार चक्र बघा, हा त्यांचा क्रम कसा आहे, मंदी, त्यानंतर आहे पुनरुत्थान, त्यानंतर आहे तेजी, त्यानंतर आहे घसरण आणि त्यानंतर आहे पुन्हा मंदी. आता मंदी म्हणजे काय आहे बघा, ठीक आहे. तर GDP वृद्धी दरात लक्षणीय आणि दीर्घकालीन घट असणे, तर त्याला म्हणतात मंदी, ठीक आहे. त्यानंतर पुनरुत्थान, GDP वृद्धी दरात सुधारण्याची लक्षणं दिसणे, म्हणजे काय असतं बरं, पुनरुत्थान, ठीक आहे. सुधारण्याची लक्षणं दिसत असतील तर ते असतं पुनरुत्थान. त्यानंतर बघा तेजी, GDP वृद्धी दरात उच्च चालणारी चलनवाढ जर का होत असेल तर त्याला म्हणायचं तेजी. आणि त्यानंतर घसरण, घसरण म्हणजे काय, GDP वृद्धी दरात मध्यम व अल्पकालीन जर घट आली तर तिला म्हणायचं घसरण, ठीक आहे. तर हे काही आहेत व्यापार चक्राचा क्रम आहे, ठीक आहे. हा आता मध्ये एकदा क्वेश्चन आला होता की कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला पुनरुत्थान दिसून आलेलं होतं. तर पुनरुत्थानाचे काही प्रकार आहेत, तर ते बघा ते कशा पद्धतीचे आहेत. व्ही म्हणजे काय, कोविड-19चा लॉकडाऊन, ठीक आहे. कोविड-19च्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला व्ही शेप इकॉनॉमी दिसली होती, ठीक आहे. म्हणजे खूप वेगाने घसरण झाली आणि तेवढ्याच वेगाने काय झाली बरं, तेजी झाली, ठीक आहे. तर ती काय दिसते आपल्याला, व्ही शेप्ड कोविड लॉकडाऊनमध्ये आपल्याला दिसून आलं होतं. त्यानंतर डब्ल्यू शेप्ड, कोविड-19ची जी काही दुसरी लाट होती त्यामध्ये काय दिसून आलं आपल्याला, डब्ल्यू शेप्ड इकॉनॉमी दिसून आली, ठीक आहे. त्यानंतर यू शेप्ड म्हणजे 2008 आणि 11 मध्ये, का तर खूपच वेळ तिथे काय चालली होती, मंदी चालली होती, म्हणजे यू शेप्ड. त्यानंतर राईट म्हणजे व्ही सारखंच असतं परंतु संत तेजी होतात, ती कसे वेगाने घसरण झाली, वेगाने तेजी झाली. परंतु जर का समजा अशी असेल तर ही संत गतीने तेजी होत असते, ठीक आहे. आणि हे काय आहे बरं, यल म्हणजे काय, बराच काळ मंदी टिकते. यू मध्ये कसं आहे बरं, तर मंदी बराच काळ टिकते परंतु नंतर तेजी होण्यास सुरुवात होते. परंतु यल शेप्ड मध्ये कसं आहे, तर मंदी बराच काळ टिकते, ठीक आहे. हा तर मग आपल्याला व्यापार चक्र जर विचारलं तर हे बघा, हे लक्षात घ्या. इथे आपण असं सारू करूयात, असं जर व्यापार चक्र काढला तर हे आहे मंदी,
हा जो भाग आहे ना, हा आहे पुनरुत्थान. त्यानंतर हा जो भाग आहे हा तेजी. आणि पुन्हा जर का जीडीपी मध्ये जर का घसरण येत असेल तर घसरण. ठीक आहे, तर हा व्यापार चक्राचा क्रम आहे. ठीक आहे, तर आन्सर काय येईल बरं? आन्सर नंबर 1 येईल 20चा. पुढे बघा, खालील विधाने विचारात घ्या. हा, आता इथून चालू, हे जे झाले आपले तर राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचे क्वेश्चन झाले. आता इथून चालू होतो दारिद्र्य. कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा पूर्व असू दे, मेन्स असू दे किंवा कंबाईन मेन्स असू दे, दारिद्र्यावरती एखादा तर क्वेश्चन येतोच. तर बघा, उत्पन्न दारिद्र्य म्हणजे किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकण्या इतपत उत्पन्न नसणे. बरोबर आहे का? यस. दारिद्र्य दूर करणे हे निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचे उद्दिष्ट असते. बरोबर आहे का? तर यस, दारिद्र्य दूर करणे हे निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचे उद्दिष्ट असते. विकसित देशांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याला खूप मोठा वाव असतो. तर या उलट विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजण्याची गरज भासत असते. तर चुकीचं आहे. विकसित देशामध्ये काय मोजायला पाहिजे बरं? तर सापेक्ष दारिद्र्य मोजायला पाहिजे. आणि अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये काय मोजायला पाहिजे? तर निरपेक्ष दारिद्र्य मोजायला पाहिजे. का तर तिथे मुळात तुमचे जे जीवनावश्यक गरजा असतात तर तेच भागत नसतात. तर त्यामुळे विकसनशील देशांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याला प्राधान्य असलं पाहिजे. त्यानंतर पीटर टाउनसेंड, मार्टिन रॅव्हलिन, डी.टी. लकडावाला, सुरेश तेंडुलकर यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष पद्धती सुचवलेल्या आहेत. बरोबर आहे. तर मग काय येईल बरं आन्सर? अ, ब, ड बरोबर. ठीक आहे, आन्सर नंबर 3. हा, तर बघा, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? रिलेटिव्ह. लोकसंख्येच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणे म्हणजे काय? सापेक्ष दारिद्र्य. आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर किमान जीवनावश्यक गरजा पण पूर्ण करू शकता न येणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. ही आर्थिक वाढ झाली तरी बदलत नाही. ठीक आहे, आणि ही आर्थिक वाढीबरोबर काय मात्र ह्याचे निकष मात्र बदलत जातात. आणि ह्यांचे जे कोण अर्थतज्ञ आहेत ते कोणी कॅल्क्युलेट, ते कोणत्या पद्धतीचे कॅल्क्युलेट करतात? मॅक्स लॉरेन्झ आणि कोरॅडो गिनी हे जे आहेत ते सापेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजतात. परंतु इथे बघा, पीटर टाउनसेंड, मार्टिन रॅव्हलिन, डी.टी. लकडावाला आणि तेंडुलकर यांनी कशा पद्धतीचं दारिद्र्य मोजमाप केलेलं आहे? निरपेक्ष पद्धतीचं दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. हा, सापेक्ष अर्थव्यवस्थेतील विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण यामध्ये विचारात घेतले जाते. ठीक आहे, आणि इथे मात्र काय? अर्थव्यवस्थेतील गटांचे किमान उत्पन्न तथा किमान खर्च क्षमता, का तर जीवनावश्यक गरजा तुम्हाला भागवायच्या असतात ते विचारात घेतात. आणि ह्याचं उद्दिष्ट बघा, हा आपण सेकंड सेंटेन्समध्ये हेच दिलेलं आहे की उत्पन्न असमानता दूर करणे सापेक्ष दारिद्र्याचे उद्दिष्ट आहे आणि दारिद्र्य दूर करणे हे निरपेक्ष दारिद्र्याचे काय आहे बरं? उद्दिष्ट आहे. ठीक आहे, तर इथे काय केलेलं आपण? दारिद्र्य दूर करणे निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचे उद्दिष्ट आहे. तर ते बरोबर आहे सेंटेन्स. ठीक आहे, त्यामुळे काय येईल बरं ह्याचा आन्सर? क्वेश्चन नंबर 21चा आन्सर काय येईल? अ, ब, ड बरोबर. तर हे अर्थतज्ञ पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 22. रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा खालील निकषांच्या आधारे निश्चित केली. ठीक आहे, 2011-12 साठी त्यांनी दारिद्र्य रेषा काय सांगितलेलं आहे ते बघा. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि शहरी भागांसाठी 1407 रुपये. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये, 1000 रुपये. आणि हे दरडोई उत्पन्न प्रति महिना 26 रुपये, 32 रुपये आणि त्यानंतर प्रति महिना 32 रुपये आणि 47 रुपये. आता तुम्ही गडबडीत असाल तर तुम्ही 32 आणि 47 टिक करून पुढे जाणार, परंतु इथं वाचलेलंच नाहीये की प्रति महिना आहे की प्रतिदिन आहे. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय येईल बरं? आन्सर नंबर 1 येईल. तर आपण सांगितलं होतं दारिद्र्य अभ्यासताना किमान तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती व्यवस्थित केलेली पाहिजे. तर बघा, हा रंगराजन समितीचे बघा दारिद्र्य रेषा 2009-10, पहिला आहे 9-10 साठी आणि दुसरा आहे 11-12 साठी. तर इथे आहे 801 आणि 1198. ठीक आहे, रुपये ग्रामीण आणि शहरीसाठी. आणि 2011 मध्ये 972 आणि 1407 हे प्रति महिना आहे आणि हे आहे दैनिक प्रतिदिन खर्च. विचारलेलं काय आहे ते नीट लक्षात घ्यायचं. त्यानंतर पर्सेंटेजमध्ये विचारलं तर 38.2 आहे एकूणमध्ये आणि इथं आहे 29.5. ठीक आहे, कोटीमध्ये 45.5, 36.3 कोटी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे किमान आकडेवारी आपल्याला पाठ केली पाहिजे आपण. ठीक आहे, हां, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या जर विचारात घेतली तर आपण महाराष्ट्र कोणत्या स्थानावरती येतो? 5व्या स्थानावरती. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा बिहार, तिसरा मध्य प्रदेश, चौथा पश्चिम बंगाल आणि 5वा काय आहे बरं?
महाराष्ट्र, आणि प्रमाणाच्या बाबतीत छत्तीसगड सगळ्यात वरती आहे, नंतर मणिपूर, त्यानंतर आहे उडीसा. ठीक आहे, तर मग आन्सर काय येईल? रंगराजन समितीचं 2014 अन्वये 2011-12साठी दारिद्र्य रेषा प्रति महिना ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि शहरी भागासाठी 1407 रुपये. ठीक आहे. अमर्त्य सेन यांच्या डॅश डॅश सिद्धांताचा दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण ठरवताना सरकारद्वारे वापर केला जातो. कोणता सिद्धांत आहे ज्याचा दारिद्र्य निर्मूलनाच्या धोरणासाठी वापर केला जातो? तर सामाजिक निवड सिद्धांत. ठीक आहे, दुष्काळ सिद्धांत नाही, आर्थिक सामाजिक न्याय सिद्धांत नाही, तर सामाजिक निवड सिद्धांत. आता बघा, अमर्त्य सेन यांचेच हे 3 सिद्धांत आहेत जे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतात. दुष्काळाचा सिद्धांत कोणी दिलाय? अमर्त्य सेन यांनीच दिलाय. आर्थिक आणि सामाजिक न्याय सिद्धांत पण त्यांचाच आहे आणि सामाजिक निवड सिद्धांत पण त्यांचाच आहे. परंतु आपल्याला काय कशासाठी पाहिजे होता तो? तर दारिद्र्य निर्मूलनाची धोरण ठरवण्यासाठी जर का हवा असेल तर सामाजिक निवड सिद्धांत सरकारने यूज केलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा, सामाजिक निवड सिद्धांत म्हणजे सोशल चॉईस थेअरी काय आहे? तर शासकीय धोरणाची निवड कशी करायची याची उत्तरे यामध्ये मिळतात. समजा समाजामध्ये अनेक घटक आहेत. ठीक आहे, काही जर व्यावसायिक आहेत म्हणजे हातमाग उद्योगवाले आहेत, समजा काही MSME वाले आहेत, आणि जर काही मोठे उद्योगधंदेवाले आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये आता त्यांच्यासाठी धोरण ठरवायचे असेल तर आपल्याला सामाजिक निवड करावी लागेल. म्हणजे ह्यांच्यासाठी काय उपयोगाचं आहे अशा पद्धतीचे धोरणे आणावे लागतील. तर त्यासाठी महिलांसाठी जर का वेगळे असतील तर महिलांसाठी वेगळे धोरण आणावे लागतील. एकच पद्धतीचं धोरण आपण समाजातील विविध घटकांसाठी अवलंब करू शकत नाही. तर तो सामाजिक निवड सिद्धांत कोणी दिला होता? तर अमर्त्य सेन यांनी दिला होता. सरकारने अर्थव्यवस्थेतील विविध घटकांना कर्ज देऊन दारिद्र्य निर्मूलनाची धोरण ठरवली पाहिजेत. हे कशात सांगितलं आहे? सामाजिक निवड सिद्धांतामध्ये सांगितलं आहे. तर ते कोणी मांडलेलं आहे? अमर्त्य सेन यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी मग कोणता सिद्धांत पाहिजे? सामाजिक निवड सिद्धांत पाहिजे. त्यानंतर बघा, लकडावाला समितीने सुचवलेल्या पद्धतीनुसार लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या संदर्भात खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय बरोबर आहेत? 2020 का 21ला असा एखादा क्वेश्चन येऊन गेलेला होता. ठीक आहे. 1983 मध्ये 44.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. ठीक आहे. 1987-88 मध्ये 38.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. नंतर 93-94 मध्ये 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. ठीक आहे. आणि 99-2000 मध्ये 26.1% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती आणि 2004-05 मध्ये 27.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. आता बरोबर काय हे विचारलेलं, तर इथे सर्वच बरोबर आहेत. अ, ब, क, ड, ई बरोबर आहे. आता इथे प्रायोरिटीने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की DT लकडावालाचे एवढ्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी पाठ करायच्या का? तर तेवढी गरज नाही आहे, परंतु तरी देखील आपल्याला किमान 93-94ला त्यांची 36% लोकसंख्या होती. हा PYQ असल्यामुळे हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. ठीक आहे. हा, पण अशा देखील पद्धतीचा क्वेश्चन आला तरी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या लेवलला जाऊन फॅक्ट्स विचारतात. एकदा विचारला होता पण तो कॅन्सल झाला होता, पण लक्षात घ्या. एक DT लकडावाला ही समिती कधीची आहे? 1993ची. नेमणूक कधी झाली? सप्टेंबर 1989 मध्ये झाली. शिफारसी जुलै 1993 मध्ये दिल्या होत्या आणि शिफारसींचा स्वीकार झाला मार्च 1997 मध्ये. आता आपण प्रश्नामध्ये जे दिलं होतं तेच आहे इथे. 77-78ला 51.3% दारिद्र्य होतं, 83ला 44.5, 87-88 38.9. ठीक आहे, कमी होत गेलेलं आहे बघा. 93-94 36%, 99 मध्ये 99-2000 26.1. पण इथे काय झालेलं पुन्हा वाढलेलं दिसून येतं आपल्याला 2004-05 मध्ये. ठीक आहे, 27.5% दारिद्र्य होतं. ठीक आहे, पुढे बघा. त्यामुळे आन्सर आहे अ, ब, क, ड, ई बरोबर आहेत, सर्वच बरोबर आहेत. ठीक आहे, पुढे बघा. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? क्वेश्चन नंबर 25. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत हे नीट बघायचं. बरोबर विचारलंय की चुकीचं विचारलंय? दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना तेंडुलकर समितीने परिचित केली आहे. बरोबर आहे. ठीक आहे. VM दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी 2155 कॅलरी दैनिक दरडोई हे निरपेक्ष मानक सुचवते. VM दांडेकर 2155 केलं की आणखी काय केलं बघून घ्या बरं. तर 2155 नाही केलं. ठीक आहे. गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हलिन यांनी 1989 मध्ये प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्यविषयक अहवाल प्रकाशित केला होता. बरोबर आहे. सन 1958 मध्ये पोषण सल्लागार समितीने एका प्रौढाला प्रतिदिन सरासरी 2300 कॅलरीज ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते असे म्हटलेले. बरोबर आहे का? तर यस बरोबर आहे. मग आन्सर काय येईल बरं? चुकीचं विचारलेलं त्याने. ठीक आहे, तर आन्सर काय येईल मग? फक्त ब. ठीक आहे, बघा आता. सुरेश तेंडुलकर समिती कधीची आहे? डिसेंबर 2005. त्याला तल समिती देखील म्हणतात, म्हणजे एका PYQ मध्ये दिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा
डिसेंबर 5ची तिची स्थापना आहे. नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी अहवाल सादर केला. त्यांनी काय सांगितलं, अन्न, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. सदस्य कोण होते त्यांचे, तेंडुलकर समितीचे आर राधाकृष्णन, सुरंजन सेन गुप्ता आणि राघव गैया हे 3 सदस्य होते. त्यानंतर 2004, 5, 9, 10 आणि 11, 12 असे 3 वर्षांची त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. 3 आकडेवारी आपल्याला पाठ पाहिजे. आपण सांगितलं होतं तेंडुलकर आणि रंगराजन समिती प्रायोरिटीने करायला पाहिजे. ठीक आहे. मग काय बघा बरं, तर दारिद्र्य 37.2%, 29.8% आणि 21.9%. ठीक आहे. आणि त्यानंतर खर्च जर का पाहिला तर 672.80 रुपये आणि 859.60 रुपये प्रति महिना. आणि जर का इथे 2011-12 पाहिला तर 816 आणि 1000 रुपये प्रति महिना. आणि जर दैनंदिन खर्च 26 रुपये आणि 32 रुपये. हे दोन्ही क्वेश्चन प्रति महिना किंवा प्रतिदिन करून विचारलेले आहेत. त्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुढे बघा, दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या पाहिलं जर का आपण रंगराजन समितीने पाहताना महाराष्ट्र 5 नंबर क्रमांकावरती होता, परंतु तेंडुलकर समितीने पाहताना 4 नंबर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 4 नंबरवर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. दांडेकर आणि रथ समिती त्यांचं बघा 1960 आणि 61 आली. दरडोई कॅलरी किती आहे, 2250 आहे. इथं काय दिलेलं आहे, 2155 कॅलरी. हे कुठे तर रंगराजनमध्ये आहे का बघून घ्या. 2250 कॅलरी. ठीक आहे. त्यानंतर खर्च किती सांगितलेला आहे, ग्रामीण भागात 15 रुपये आणि शहरी भागात किती आहे बरं, 22.50 रुपये. ठीक आहे. आणि दारिद्र्य किती आहे, ग्रामीण भागात 40% आणि शहरी भागात 50%. कोण सांगताय, दांडेकर आणि रथ समिती सांगत आहे. ठीक आहे. पॉवर्टी गॅप हे कोणी सांगितलं, गौरव दत्त आणि मार्टिन ट्रॅव्हलिन यांनी सांगितलं. आणि 1989 त्यांचा अहवाल आला होता. त्या अहवालाचं नावच होतं प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य विषयक अहवाल, जे आपण सेंटेन्समध्ये करून दिलेलं आहे. यांनी 1991 मध्ये प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य विषयक अहवाल प्रकाशित केला. तर बरोबर आहे का हे, यस बरोबर आहे. दारिद्र्याचे प्रमाण त्यांनी किती सांगितलं आहे, P0 सांगितलं. आणि दारिद्र्याच्या पलीकडे म्हणजे दारिद्र्य अंतर किती सांगितलं त्यांनी, P1 सांगितलं. आणि ह्यालाच काय म्हणायचं त्यांनी, दारिद्र्य तफावत, पॉवर्टी गॅप. ठीक आहे. ही संकल्पना कोणी दिली, गौरव दत्त आणि मार्टिन ट्रॅव्हलिन यांनी दिली. पुढे बघा, पोषण सल्लागार समिती 1958 आली. त्यांनी काय दिलं, एका प्रौढाला प्रतिदिन सरासरी किती कॅलरी लागत असेल तर 2300 कॅलरी लागतं. आणि त्यानंतर 2300 कॅलरी म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. आणि 62 ग्रॅम किती काय आहेत ते प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. तर हे झालं काय आपलं क्वेश्चन नंबर 25चं आन्सर. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना तेंडुलकर समितीने मांडली. निळकंठन त्यांनी 2250 कॅलरी. ठीक आहे. दैनिक दरडोई निरपेक्ष ठरवलं आणि गौरव दत्त यांनी हा अहवाल दिला. आणि पोषण सल्लागार समितीने 2300 कॅलरीज कार्बोहायड्रेट्स आणि 62 ग्रॅम प्रोटीन्सची आवश्यकता आहे असं म्हटलं. त्यामुळे विचारलेलं काय आहे की चुकीचं काय आहे, तर फक्त ब चुकीचं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर